नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्पार्क अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य 2022 आणि 2021 चे GS2 चे जे काही क्वेश्चन्स पेपर झालेले आहेत तर त्याचा अनालिसिस आपण घेतलेला आहे. आज आपण 2020 चा जो पेपर आहे तर त्याचा 1 नंबर क्वेश्चन पासून ते 150 क्वेश्चन नंबर पर्यंत आपण त्याचे एक्सप्लेनेशन करणार आहोत. ठीक आहे, ओके, स्टार्ट करूयात आपण. त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघा काय, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यातलं पहिलं विधान बघा, भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालाच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा आहे. कालच्याच पेपरमध्ये आपण सेम सेंटेन्स पाहिलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे त्याच भागावर परत क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे बरोबर आहे की राज्यपालाचा जसा उल्लेख आहे तसा राष्ट्रपतीचा उल्लेख नाहीये. ठीक आहे, त्यानंतर राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावरून प्रश्न उपस्थित करता येतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे म्हणजे की एखादी गोष्ट ही राज्यपालाच्या विवेकाधिकारामध्ये येते का हे कोण ठरवणार, तर तो स्वतः राज्यपाल ठरवत असतो. ठीक आहे, म्हणून काय की एखादी गोष्ट त्याच्या विवेकाधिकारामध्ये येते का नाही हे ठरवण्यासाठी त्याच्यावर कुठलाही प्रश्न उपस्थित करता येत नाही, तो स्वतःच ते ठरवतो. ठीक आहे, त्यामुळे इथे असं म्हटलं की तो प्रश्न उपस्थित करता येतो असं म्हटलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे विधान काय होईल, चूक होईल. म्हणजे एकतर काय की त्याला स्वविवेकाधिकार दिलेले आहेत आणि ते स्वविवेकाधिकार कोणते किंवा त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे तो स्वतःच ठरवतो. ओके, त्यानंतर पुढचं विधान असं आपण 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे पण राज्यपालाबाबत अशी तरतूद नाही असं म्हटलेलं आहे. तुम्हाला माहित असेल की 42व्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलं की राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो बंधनकारक करण्यात आला. 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं, एक वेळा तो सल्ला परत पाठवण्याचा अधिकार आपण प्रदान केला. मात्र 42व्या नुसार जसं वर सेंटरच्या ठिकाणी राष्ट्रपतीला आपण बंधन घातलं तसंच स्टेटच्या ठिकाणी आपण राज्यपालाला कुठलंही बंधन असं घातलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे विचारलं मला चुकीचं विधान विचारलेलं आहे. चुकीचं विधान कुठलं होईल की हे की त्याच्या विवेकाधिकारामध्ये काय येतं किंवा त्याचा अर्थ लावायचा अधिकार त्याला स्वतः आहे. ठीक आहे, हे झाला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊयात आपण, उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलं. एक, संविधानाचे कलम 63 हे उपराष्ट्रपतीच्या पदासंदर्भामध्ये आहे, बरोबर आहे. तो राज्यसभेचा सदस्य असतो असं म्हटलं. आता हे उपराष्ट्रपती म्हणून त्याची निवडणूक होते आणि तो राज्यसभेचा अध्यक्ष होतो. असताना तो राज्यसभेचा सदस्य असतो का, तर नाही, हे डाऊटफुल सेंटेन्स आहे. पुढे, त्यानंतर त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. तर तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्याच्यामुळे त्याला कुठलं वेतन मिळतं, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन मिळतं. ठीक आहे, त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते असं म्हटलं. ठीक आहे, ही कॅन रिमूव्ह फ्रॉम द पोस्ट बाय इम्पिचमेंट असं म्हटलं. आता ही इम्पिचमेंट हा शब्द आपण कोणासाठी वापरतोय, राष्ट्रपतीला पदावरून काढण्यासंदर्भामध्ये वापरतोय आपण. ठीक आहे, त्यामुळे राष्ट्रपतीला ज्या पद्धतीने काढलं जातं त्या पद्धतीने उपराष्ट्रपतीला काढलं जातं नाही. ओके, राष्ट्रपतीला काढण्यासाठी दोन्ही सभागृहाचं 2/3 बहुमत लागतं. मात्र उपराष्ट्रपतीला काढत असताना त्याला सभागृहाचा अध्यक्ष किंवा राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून पदावरून त्याला काढलं जातं. ओके, आणि ऍग्रीड बाय लोकसभा, लोकसभेचं साधं बहुमत त्याला लागतं. ठीक आहे, त्यामुळे ही जी पद्धत जी आहे ही सुद्धा चुकीची आहे. त्यामुळे ए आणि सी जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला एक्झॅक्टली बरोबर माहित आहे. विचारलं तुम्हाला काय, बरोबर ए आणि सी पर्यायामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, आता हे डी ए आणि सी च्या पर्यायामध्ये इथे डी पण आहे, पण डी तर आपण चुकीचं ठरवलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, ए आणि सी. जे स्टेटमेंट तुम्हाला इथं डाऊटफुल होतं की तो राज्यसभेचा सदस्य असतो, तर तो नसतो, कारण तो उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचा अध्यक्ष जाऊन होतो, एक्स ऑफिशियल होतो. ठीक आहे, ओके, म्हणजे जसं की लोकसभेला त्याचा सदस्य असणारा व्यक्ती अध्यक्ष होतो तसं राज्यसभेला त्याचा सदस्य असणारा व्यक्ती अध्यक्ष होत नाही, तर उपराष्ट्रपती त्या अध्यक्षाच्या पदावर जाऊन बसतो. ठीक आहे, हे झालं सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण. लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलं. ओके, एक, लोकपाल मध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील व त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील असं म्हटलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे कसं असतं लोकपालाचं स्ट्रक्चर 1+8 आहे. त्या 8 मध्ये 4 असतात, हे 4 असतात. ओके, ह्या 4 पैकी काय असतील, न्यायिक सदस्य असतील 4 आणि बाकीचे मग इतर आपण सदस्याच्या मध्ये ठेवलेले आहे. ओके, आणि त्याच्यापैकी पण 50% सदस्य आपण असं म्हटलंय की SC ST OBC महिला मायनॉरिटी याच्यामधून असते.
ठीक आहे, हे पहिलं वाक्य बरोबर आहे. लोकपाल मधील 50% सदस्य हे SC ST वगैरे त्याच्यामधून असतील, अल्पसंख्याकांमधून असतील, हे पण वाक्य बरोबर आहे. त्यानंतर लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष व वयाची 65 वर्ष असं म्हटलं. आता इथे तुम्हाला माहित आहे की 5 वर्ष आणि वयाची 70 वर्ष त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर ही जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. पुढचं स्टेटमेंट वाचलं आपण, पंतप्रधानांचाही लोकपालाच्या अधिकार क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला माहित आहे की अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं, परत अरविंद केजरीवाल यांनी पण परत आंदोलन केलं होतं. नंतर टीका पण करण्यात आली की लोकपालामध्ये पंतप्रधान समावेश नाही. नंतर मग 2013-14च्या वेळेस जेव्हा हे कायदा पास होत होता तेव्हा काय केलं, पंतप्रधानाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मात्र काही सेफ्टी त्याला देण्यात आली आहे. ठीक आहे, डायरेक्ट त्याच्यावर आरोप किंवा जे काही इतर अन्य प्रोसिजर फॉलो केली जाते ती पंतप्रधानासाठी फॉलो केली जात नाही. ठीक आहे, विथ सेफ्टी त्याला इन्क्लूड केलेलं आहे कायद्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विचारलं, विधान 3 चुकीचं आहे. ठीक, पुढचा प्रश्न 4 नंबर. अनुच्छेद 368 खाली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते असं म्हटलंय. ठीक आहे, घटना दुरुस्ती करायची असेल तर 2/3 लागतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. बघूया, कोणत्याही व्यक्तीस विभागीय खटल्यासह एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर आपल्याला माहिती आहे की एकाच गुन्ह्यासाठी अधिक वेळा शिक्षा दिली जात नाही किंवा परत परत खटला चालवला जात नाही. मात्र याला एक अपवाद आहे, तो आहे विभागीय खटला. ओके, पण इथे काय म्हटलं, विभागीय खटल्यासह म्हटलं. ओके, त्यामुळे इथे विभागीय खटला हा अपवाद असायला पाहिजे होता, त्याच्या सहित नाहीये, त्यामुळे हे विधान चुकीचं असेल. भारताच्या मंत्रिपरिषदेतील पंतप्रधाना व्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या 15% जास्त असणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे की 91 अमेंडमेंट जी आहे तर ती काय केली आहे, त्या 91 अमेंडमेंटनी आपण एकूण जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्या संख्येवर बंधन घातलेलं आहे. ठीक आहे, याच्यानुसार काय म्हटलं आपण की 15% असलं पाहिजे सेंटरचं जे काही मंत्रिमंडळ आहे ते, इन्क्लुडिंग PM असं म्हटलंय, पंतप्रधानाला धरून. इथे काय म्हटलंय, भारताच्या मंत्रिपरिषदेतील पंतप्रधाना व्यतिरिक्त असं म्हटलं. ओके, तर इथे थोडंसं त्यांनी काय केलं आहे, फसवलेलं आहे तुम्हाला. जसं इथं विभागीय खटल्यासह जसं म्हटलं तर इथे पंतप्रधाना व्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या नाही तर इन्क्लुडिंग पंतप्रधान असं पाहिजे. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. ओके, त्यानंतर पहिले जे स्टेटमेंट आहे, अनुच्छेद 368 खाली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते असं म्हटलंय. ठीक आहे, आता इथे पण तुम्हाला माहित आहे की जे संसदेचं जे काही बहुमत आहे तर ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर हे जे बहुमत आहे तर ते राष्ट्रपतीला इम्पिचमेंट करण्यासाठीचं बहुमत आहे 2/3चं. आणि इतर जे बहुमत आहे 2/3 बहुमत जे आहे तर ते कसं असतं, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 असतं. ठीक आहे, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 असतं आणि एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने असतं. ठीक आहे, त्यामुळे इथे सुद्धा काय आहे, डाऊट आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. आणि बरोबर कोणतं आहे तर वरीलपैकी एकही याच्यामध्ये बरोबर नाही. तिन्ही विधाने चुकीचे आहेत. अल्पशः त्याच्यामध्ये चुकी केलेल्या आहेत. एकतर इथे बहुमतात चूक केले, इथे विभागीय खटल्यासह चूक केले, इथे पंतप्रधाना व्यतिरिक्त म्हटलं. ओके, तर हे छोटे छोटे शब्द जे आहेत तर ते कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे त्याला. ओके, नेक्स्ट त्यानंतर आहे केंद्रीय सेवेसंबंधातील अतिरिक्त कार्य संघ लोकसेवा आयोगाकडे डॅशद्वारे सुपूर्द केले जाऊ शकतात. आता UPSC कडे एक्स्ट्रा काम द्यायचं असेल तर कोण देईल, तर संसद देतं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर संसद एक्स्ट्रा काम त्याच्याकडे सोपवू शकते. ओके, फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न 6वा. खालील विधाने विचारात घ्या. संसदेच्या दोन्ही गृहातील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे असं म्हटलंय. तर बरोबर आहे. ओके, त्यानंतर लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना राष्ट्रपती विरुद्धच्या इम्पिचमेंट प्रोसेसमध्ये मतदानाचा अधिकार आहे असं म्हटलंय. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर म्हणजे बघा याच्यावर मागच्या सलग 2 पेपरमध्ये पण क्वेश्चन विचारलेला होता. तो जो एरिया आहे क्वेश्चनचा तर तो सेम राहिलेला आहे. ओके, तर हे दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. नेक्स्ट त्यानंतर 7वा प्रश्न. भारतात माहितीचा अधिकार आवश्यक आहे कारण असं म्हटलंय की माहितीचा अधिकार का आवश्यक आहे. ठीक आहे, ओके, का आवश्यक आहे. एक, त्यामुळे
प्रशासन आणि जनतेमधील दुरावा कमी होतो असं म्हटलंय. ठीक आहे, प्रशासन आणि जनतेमधील दुरावा कमी होतो कारण माहिती मिळते जनतेला. त्यामुळे प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते असं म्हटलेलं आहे. बघूयात. ओके, हे बरोबर आहे. त्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते असं म्हटलंय. ठीक आहे, प्रशासन लोकप्रतिनिधी म्हणजे काय? लोकप्रतिनिधी म्हणजे काय? आमदार खासदार यांना उत्तरदायी बनतं का नाही? जनतेला उत्तरदायी बनतं. ओके, इथे शब्दाचा प्रॉब्लेम आहे. लोकप्रतिनिधींना नाही तर जनतेला ते उत्तरदायी बनतं. त्यामुळे काय होईल? हे जे स्टेटमेंट आहे ते काय होईल? चुकीचं होईल. त्यानंतर त्यामुळे प्रशासन जनतेच्या गरजेपोटी अधिक प्रक्रियाशील बनेल असं म्हटलंय. तर बरोबर आहे, बनेलच. त्यामुळे लोकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती पण होतं. कुठला अर्ज किती दिवसांनी कुठे पोहोचतो, कुठल्या टेबलवर पोहोचतो वगैरे ही माहिती होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. तुम्हाला काय विचारायचं? तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन इज नेसेसरी. करेक्ट स्टेटमेंट विचारले खाली. ठीक आहे, बिनचूक मराठीमधून बिनचूक त्याला काय म्हणायचं? करेक्ट स्टेटमेंट विचारलं. आता सी तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की सी चुकीचा आहे. त्यामुळे हे दोन पर्याय बाद ठरतात. ओके, आता ए बी ई की ए डी ई. ठीक आहे, आता ए डी ई तर आपण डायरेक्ट राईट केलंय. बी वर आपण डाऊट ठेवलेला आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? ए डी ई उत्तर त्यामध्ये असणार आहे. बी वर काय डाऊट आहे? त्यामुळे प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते असं म्हटलं. माहितीच्या अधिकारामुळे नवकल्पना अंगीकाराची गरज नाही. ठीक आहे, माहिती पुरवतं फक्त. ठीक आहे, ओके. तर इथे जे आहे की इट मेक्स ऍडमिनिस्ट्रेशन मोर इनोव्हेटिव्ह. तर इथे थोडेसे कमी चान्सेस आहेत इनोव्हेटिव्ह व्हायला. फक्त माहिती तर त्याला पुरवायची आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे काय होईल? हे उत्तर कट होईल. तसं हे पण बरोबर येऊ शकतं. मात्र आता आपल्याला आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवायचा. तर मग मोस्ट करेक्ट जे स्टेटमेंट आहे ती तर ते आहे ए डी ई. ओके, तर कम्पॅरेटिव्हली काय म्हणजे असे बरेचसे एमपीसीचे प्रश्न आहेत तिथं बरेच सगळ्याच गोष्टी बरोबर वाटतात, परंतु कम्पॅरेटिव्हली मग प्रायोरिटी ठरवून आपला आन्सर काढावा लागतो. तर त्यातला हा एक प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट. बघा, अयोग्य कथन ओळखा असं म्हटलेलं आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली त्याची सुवर्ण महोत्सवी साजरा केला असं म्हटलंय. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे 25 जानेवारी 1950 ला त्याची स्थापना झालेली आहे. तर त्याचा सुवर्ण महोत्सव 50 म्हणजे 2000 ला होईल का? आता 2001 ला होईल. ठीक आहे, तर इथे 2001 पाहिजे होतो. ओके, त्यानंतर भारताचा निवडणूक आयोग ही स्थायी संवैधानिक संस्था आहे. संवैधानिक आहे का? तर आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार, शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग या निवडणूक व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग म्हणून 2009 मध्ये औपचारिकरित्या स्वीकारला असं म्हटलं. एक स्वीप नावाचा एक प्रोग्राम आहे. तर तो स्वीप नावाचा प्रोग्राम 2009 ला आपण स्वीकारलेला आहे. ओके, हे बरोबर आहे. सुनील अरोरा हे भारताचे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त होते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हा पण तो जो करंट सेंटेन्स आहे ते सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे आता की 25वे जे राजीव कुमार जे आहेत तर ते 25वे आताचे निवडणूक आयुक्त आहेत. 23वे हे जे आहेत ते कोण होते? सुनील अरोरा होते. मध्ये 24वे पण झालेले आहे. सुशील चंद्र म्हणून 24वे सुद्धा झाले आहे. ठीक आहे, तर हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. पहिल्याचा इथे डाऊट आहे त्यामुळे आपण इथे त्याला चूक केला. ठीक आहे, तर 2001 साली ते झालेला आहे. भारतीय राज्यघटनेतील पुढचा प्रश्न 9वा. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे नेमकं काय? एक, राज्य हे धर्माधिकतेच्या विरुद्ध आहे. नाही, विरुद्ध नाहीये धर्माच्या. राज्याला धर्म आहे, राज्याला धर्म नाही आपल्या. राज्य हे अधार्मिक आहे का? ठीक आहे, बघूयात आपण. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे की राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. तर आपल्या भारतामध्ये काय केलेलं आहे? आपण म्हणतो की नेगेटिव्ह सेक्युलरिझम आहे. ठीक आहे, वेस्टर्न कंट्रीज मध्ये कसं आहे? पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे काय? की त्यांनी पूर्णतः धर्माला बाजूला ठेवलं याच्यापासून. मात्र आपण सगळ्यांना समान वागणूक दिली आहे. ओके, ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. मात्र ते अधार्मिक पण नाहीये, धार्मिक पण नाहीये वगैरे. ठीक आहे, म्हणजे योग्य. आता ह्या 4 पर्याय, ह्या 2 पर्यायापैकी अति योग्य पर्याय 4था नंबरचा. ठीक, नेक्स्ट. दहावा प्रश्न. कोणत्या घटनादुरुस्ती दुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत? आता मूलभूत कर्तव्य कुठल्या घटनादुरुस्तीनुसार टाकलेले आहे? 42 घटनादुरुस्तीनुसार टाकलेले आहे. ओके, आणि 42 घटनादुरुस्तीनंतर मग आपण काय केलं? मूलभूत कर्तव्यामध्ये अजून एक ऍडिशन केलं. के टाकलं, के नंबरचं आर्टिकल्स. ते कुठल्या घटनादुरुस्तीने टाकलं? के काय आहे? शिक्षणासंदर्भामध्ये आहे. ओके, तर हे 2 ज्या घटनादुरुस्त्या आहेत ए आणि सी तर पर्याय आहे. सगळ्यात शेवटचा पर्याय ए आणि सी. ओके, नेक्स्ट. 11. कलम 12 मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे. ठीक आहे, तर राज्याची व्याख्या 12 मध्ये केली आहे. तुम्हाला माहिती की राज्य म्हणजे काय?
मूलभूत हक्काच्या पार्टमध्ये आपण राज्याने हे करायचं नाही, राज्याने ते करायचं नाही, असं बरेच सब स्टेटमेंट आहे. मग राज्य म्हणजे नेमकं काय, तर राज्य म्हणजे काय याची व्याख्या 12 मध्ये केली आहे आपण. ठीक आहे, सुरुवातीला ते बरोबर आहे. सर्व स्थानिक प्राधिकरण, नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळ, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट सगळे राज्याच्या व्याख्यामध्ये येतात. ठीक आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला माहित आहे की म्हणजे गव्हर्नमेंट पार्लमेंट सेंटरचं, स्टेटचं गव्हर्नमेंट पार्लमेंट. ठीक आहे, त्यानंतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर ज्या काही संस्था ज्या कंट्रोल बाय स्टेट और कंट्रोल बाय सेंटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेटच्या व्याख्येमध्ये येतात. ठीक आहे, तर हे दोन्ही बरोबर आहेत. इतर सर्व प्राधिकरण नाही की ज्यांचं LIC असेल, ONGC असेल, सेल असेल, सरकारच्या मालकीच्या अंडर आहे. ठीक आहे, व्यवस्थापनाच्या अंडर आहे. म्हणून हे सगळ्या काय येतील, त्या सगळ्यात ज्या आहेत त्या राज्याच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. तुम्हाला विचारले करेक्ट कुठला आहे, तर वरील सर्व हे राज्याच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. ओके, नेक्स्ट. 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? न्यायालयीन सक्रियता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 ला आर्थर सिंजर यांनी वापरला. सेम क्वेश्चन रिपीट झाला होता बघा 2022 च्या याच्यामध्ये. ओके, तर काय म्हणजे त्याच्यावरच क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे बरोबर आहे. कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रियतेचा उदय झालेला आहे असं म्हटलंय. तर कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ हे सक्रिय नसल्यामुळे न्यायालयाला सांगावं लागतं, म्हणून ते उगम झालेलं आहे. बरोबर येऊ शकतं. न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदे मंडळाच्या अधिकारात वाढ झालेली आहे असं म्हटलं. ठीक आहे, तर बघा हे पण बरोबर आहे. हे अजून चुकीचं ठरेल. न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदे मंडळ म्हणजे काय, लोकसभा, विधानसभा यांच्या अधिकारात वाढ झालेली आहे का नाही, न्यायालयाच्या अधिकारात वाढ झालेली आहे. ठीक आहे, इथे थोडासा शब्दाचा खेळ त्याच्यामध्ये केलेला आहे. तर कायदे मंडळाच्या अधिकारात नाही, तर न्यायालयाच्या अधिकारामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, तर हे झालं छोटासा डाऊट. आणि पुढचं स्टेटमेंट काय, न्यायालयीन सक्रियतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्ठेत वाढ झाली. हे दोन स्टेटमेंट दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे, कारण एकमेकाच्या विरोधामध्ये आहे. ओके, नेक्स्ट. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास अधिकार नाही असं म्हटलंय. ठीक आहे, आता हे अधिकार नाहीये का त्याला? ओके, अधिकार आहे, मात्र कोर्टाला कोर्टाला विचारून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना आहे. ठीक आहे, इथे अर्धसत्य वाक्य आहे. अर्धसत्य वाक्य पॉलिटीमध्ये काय असतं, पूर्ण असत्य असतं. ठीक आहे, त्यामुळे हे वाक्य काय होईल, चुकीचं ठरेल. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व राष्ट्रीय महिला आयोग हे अध्यक्ष यांचे अध्यक्ष राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. तर बरोबर आहे. आता हे तर असतात, त्याच्यासोबतच आपण काय केलं आहे, आता यांच्यासोबत आपण जे काही अपंग व्यक्तींचा कमिशनर्स आहे तर त्याला पण आपण इथे स्थान दिला. त्यानंतर बाल आयोग आहे त्याच्या आपण अध्यक्षाला स्थान दिला. ठीक आहे, तर हे त्याच्यामध्ये अजून ऍड केलं. त्यानंतर बॅकवर्ड क्लास कमिशन आहे त्याच्या अध्यक्षाला सुद्धा आपण याच्यामध्ये स्थान दिलं आहे. ओके, तर हे आता याच्यामध्ये ऍड झाले. म्हणजे त्याचं कसं आहे, 1+5+7 असं त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि 7 म्हणजे काय, तर हे 7 बाकीचे सगळे 7 याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. नेहमी क्वेश्चन राहिलेला आहे त्या आयोगावर, ह्युमन राईट कमिशन्सवर. ठीक आहे, त्यानंतर बघा परिशिष्ट दिलेत आणि त्याच्या जोड्या लावायचे. तुम्हाला माहित आहे 7वं परिशिष्ट काय, याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट रिलेशन संदर्भामध्ये जागा आहे, केंद्र आणि अधिकाराचं वाटप आहे. त्यानंतर 4थं परिशिष्ट तुम्हाला माहित आहे, राज्यसभेतल्या जागा आहे. त्यानंतर 5वं परिशिष्ट तुम्हाला माहित आहे, 5वं आणि 6वं हे SC/ST संदर्भामध्ये आहे. आणि 8वं परिशिष्ट तुम्हाला माहित आहे, त्याच्यामध्ये भाषा दिली आहे. ओके, सोपं आहे. परिशिष्ट असतील, काही महत्वाचे कलम असतील, राज्यपाल असेल, राष्ट्रपती असतील, भाषाविषयक कलम असतील, त्याच्यावर जोडा लावायचा प्रश्न येतोय, हे आपण लक्षात ठेवायचं. किंवा DPSPs असतील किंवा मूलभूत हक्क जे आहे ज्यांच्यावर वैयक्तिक क्वेश्चन्स येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट. परत घटनास्थळी क्वेश्चन आला. 102व्या घटनास्थळी अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलं. 102वी घटनास्थळी कशासाठी करण्यात आली आहे? एक, मूळतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1993 अन्वये झालेली आहे असं म्हटलं. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनचा जे काही अधिनियम आहे तो कधीचा आहे, 1993चा, 91चा नाही आहे. ठीक आहे, 1993 नाही झाला. इयर पार्ट 2 मधले बरेचसे इयर चुकीचे आहे. ओके, तर हे चुकीचं आहे. चुकीचं तुम्हाला विचारलंय. पुढचे स्टेटमेंट बघूयात आपण. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला 102व्या घटनास्थळीनुसार आपण घटनात्मक दर्जा दिला आहे. त्याच्यामध्ये 138B मध्ये आपण ते टाकलेलं आहे आणि 142A यांचा समावेश करण्यात आला. 142A मध्ये असं टाकलं, 142A मध्ये डेफिनेशन्स दिलेली आहे बॅकवर्ड क्लास मध्ये कोण असणार आहे. ठीक आहे, 66 मध्ये म्हटलंय की 66 तिकडे जाऊन तिकडे बघा, 342 मध्ये जाऊन पहा. ठीक आहे, तर
हे दोन्ही कर्म त्याच्यानुसार टाकलेले आहेत. 102 या घटनावस्थेच्या अधिनियमाद्वारे अनुच्छेद 338 व 367 मध्ये बदल केलेले आहेत. ठीक आहे, 368 मध्ये बदल केला, हे नवीन आर्टिकल टाकलेला आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहे. चुकीचं काय आहे? पहिलं, कारण 1993 चा तो कायदा होता, तो कायदा रद्द करून आपण त्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. ओके, नेक्स्ट परत प्रश्न आहे जनहित याचिके संदर्भामध्ये. ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे असं म्हटलं. जनहित याचिका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आहे, इट इज बेस्ड ऑन प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असायला पाहिजे. बघूयात आपण. ती न्याय संस्थेला जनतेप्रती असलेल्या घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडते असं म्हटलं. न्याय संस्थेला जनतेप्रती असलेला घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यासाठी बरोबर येऊ शकतो. बरोबर आहे, ठीक आहे, तेच त्याचं हे आहे. भारतात भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कामध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहेत असं म्हटलं. बरोबर आहे. कोणत्याही भारतीय अधिनियमात अथवा कोणत्याही कायद्यात जनहित याचिकेची व्याख्या केलेली नाही असं म्हटलं. ठीक आहे, तर तुम्हाला करेक्ट विचारलं तर एक सगळे स्टेटमेंट जे आहे ते काय जनहित याचिके संदर्भामध्ये बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 संबंधित परत प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेच्या कोणत्याही सभासद मांडू शकतो. आता घटनादुरुस्ती विधेयकाला तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपतीची पूर्व परमिशनची गरज आहे का? नाही. त्यामुळे इथे काय हे विधान चुकीचं ठरेल. घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठकी घेण्याची तरतूद आहे असं म्हणतात. ऑर्डिनरी बिल म्हणजे सर्वसाधारण बिलाला संयुक्त बैठकीची तरतूद आहे. घटनादुरुस्ती विधेयक आहे का? तर नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. अनुच्छेद 368 अन्वये मंजूर झालेल्या घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपतीवर नसते असं म्हटलंय. आता 24वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहिती आहे. 24व्या घटनादुरुस्तीनुसार आपण काय केलं? घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीची परमिशन देणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे हे विधान काय म्हणून चुकीचं होतं. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते असं म्हटलं. तर घटनादुरुस्तीची जी काही पद्धत आहे तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला माहित आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीवर घटनादुरुस्ती करायची असेल तर अर्ध्या राज्याची पण परमिशन लागते. जसं की जीएसटीचं विधेयक होतं. जीएसटीचं विधेयक हे आर्थिक बाबीशी संबंधित होतं केंद्र आणि राज्याच्या. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावर अर्ध्या राज्याची परमिशन लागेल. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी जे की फेडरलिझमचे फीचर्स आहेत तर ते बदलण्यासाठी विशेषतः अर्ध्या राज्याची परमिशन घेणं आवश्यक आहे घटनादुरुस्ती विधेयक संदर्भामध्ये. तर हे डी जे विधान जे आहे ते फक्त याच्यामध्ये काय होईल? बरोबर येईल. बाकी सगळे चुकीचे आहेत त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट भारत सरकारचा कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? त्या 19चा कायदा, 35चा कायदा आणि 1909चा कायदा याच्यावर वेगवेगळे प्रश्न हिस्ट्री तर विचारला नाही, इकडे तर विचारलाय. तर 35च्या कायद्या संदर्भामध्ये इकडे जास्त प्रश्न आहे. तर बघूयात काय. या कायद्यामुळे केंद्राला दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली असं म्हटलंय. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. ओके, माहित नाही. या कायद्याद्वारे भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. आता केंद्रामध्ये द्विग्रही शासन कधी द्विग्रही कायदे मंडळ कधी केले म्हणजे तिथली राज्यसभा कधी निर्माण झाली? 1919च्या कायद्याने. आणि राज्यामध्ये द्विग्रही कायदे मंडळ कधी निर्माण झालंय? 1935च्या कायद्याने. मग हे इथं सरळ चुकीचं आहे. ओके, या कायद्यामुळे भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विग्रही शासन नाही तर 1919च्या कायद्याने केंद्रामध्ये, 35च्या कायद्याने राज्यामध्ये. या कायद्यामुळे प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली, प्रांताला स्वायत्तता दिली गेली. या कायद्यामुळे 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची जी आहे ते विभाजन केलं गेलं. ओके, आणि या कायद्याद्वारे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. बाय इंग्लिशमध्ये जर वाटलं इज प्रोव्हाइड फॉर द अडॉप्टेशन ऑफ डायची ऍट द सेंटर असं म्हटलं. म्हणजे जे काही सोपीव खाते आणि राखीव खाते याच्यामध्ये होतं 1919च्या कायद्यानुसार राज्यात होतं ते वर शिफ्ट झालं. ओके, सोपीव खाते, राखीव खाते. मराठीमध्ये शब्द त्याला थोडासा व्यवस्थित वापरलेला नाही. ओके, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. 2 क्रमांकाचं उत्तर चुकीचं आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्य शासनाने कराव्यात अशी तरतूद केलेली आहे. आता हे तुम्हाला माहित आहे. भाषाविषयक जे काही कलम आहेत ते 346-45 पासून चालू होतं. ओके, त्यामुळे इथे सहज लक्षात येईल की 350A पाहिजे याच्यामध्ये आणि उत्तर पाहिजे केवळ सी. ओके, 121 तर तिथे कोर्टा संदर्भामध्ये यायला पाहिजे. 151 आणीबाणीच्या आसपासच्या तरतुदी आहेत. 265 वगैरे. ठीक आहे, तर ह्या तरतुदी इकडे नाही आहेत. भाषाविषयक 350A आणि 350B नुसार काय आपण लिंग्विस्टिक ऑफिसर्स पण आपण नेमलेला आहे. ओके, तर हे कलम 2 महत्वाचे कलम. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 21वा प्रश्न बघूया काय आहे. हा,
सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात असं म्हटलं. एक, ते विधान परिषदेवर 1/12 सभासद. आता इथे आकडा चुकीचा आहे. 1/6 असतात विधानसभेवर राज्यपालांद्वारे हे केलेलं आहे. ठीक आहे, मला माहित आहे की 1/6 त्याच्यामध्ये असतात. हे माहिती आहे तुम्हाला की 1/3 विधानसभा, 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर मग 1/6 जे असते राज्यपाल आहेत आणि 1/6 मध्ये नंतर मग ह्याच्यामध्ये हे 1/12 पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ. ठीक आहे, 4 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर 1/6 हे राज्यपाल नेमतात. त्यामुळे इथे जे विधान जे आहे ते पहिलं चुकीचं येईल. ते अँग्लो इंडियनच्या मदतीने एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकत होते. आता आपण 104 घटनास्थी केलेली आहे, त्याला बाद केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आता 20 हे आता आपण म्हटलं हे चुकीचं होईल. पण बघूया, जे ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात. आता हे राज्यपाल म्हटलंय, तर केंद्राच्या कायद्याविरुद्ध नाही देऊ शकत, राज्याच्या कायद्याविरुद्ध देऊ शकतात. ठीक आहे, तर हे अर्धसत्य विधान आहे. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारात परत पाठवू शकतात. अर्थविधेयक परत पाठवलं जात नाही हे तुम्हाला माहित आहे. एक तर त्याला मंजुरी दिली जाते किंवा राखून ठेवली जाते. परत का दिलं जात नाही, कारण त्याच्या संमतीने मांडलेलं असतं. ओके, त्यामुळे हे विधान सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. म्हणजे याच्यामध्ये आता तुम्हाला विचारलं की राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात असं म्हटलं. मग त्याच्यामध्ये बघा कुठल्या वरील आता हे बघा, हे अँग्लो इंडियन मधील एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात असं म्हटलेलं आहे. आता हे 104 घटनास्थळी हे पण गेलं, म्हणजे काय होईल, वरील पैकी एकही नाही. तर कुठलाही अधिकार सध्या आता ते उपभोगत नाही. तर हा झाला क्वेश्चन नंबर 21. ठीक, क्वेश्चन नंबर 22 आपण पाहूया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत असं म्हटलं. ठीक आहे, ते SC ST संदर्भामध्ये जो काही आयोग आहे त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. आताच मागच्या त्याच्यामध्ये प्रश्न आला होता 338 वर, नाही का, आपण चेंज केलेले वगैरे सांगितलं. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. पहिल्यांदा फक्त त्याचा काय होता, विशेष अधिकारी होता. नंतर मग आपण 65वी घटनास्थी केली, त्यानुसार बहुसदस्यीय SC ST आयोग स्थापन केला. नंतर 89वी घटनास्थी केली, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वेगळे केले आहे दोन्ही. 2003च्या याच्यानुसार 4ला वेगळे केलेलं आहे. ओके, तर हे तिन्ही विधान बरोबर आहे, 1, 2, 3. आता चौथं विधान जे आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, राज्यघटनेच्या अनुच्छेद 338 अन्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या. पहिले इथं ह्या वाक्यातला आणि ह्या वाक्यातला कॉन्ट्रडिक्टरी आहे. ठीक आहे, ह्या दोन्हीपैकी एक आहे. आता एवढंच एक्सप्लेनेशन दिले, पुढे 3 वाक्य म्हणजे हेच असणार आहे तरतूद. ठीक आहे, हीच असणार आहे एक्झॅक्टली. तर हे उत्तर काढायचे ट्रिक पण आहे. त्याच्यामध्ये ABCD विधान असतील तर थोडंसं अजून कन्फ्युज होतं किंवा उत्तर त्याच्यानुसार काढू शकतो आपण. कसं आहे की दोन विरोधी वाक्य जे आहेत त्याच्यापैकी एक कुठलं बरोबर असणार आहे हे लक्षात ठेवायचं कधी पण. जर तसं स्टेटमेंटमध्ये तुम्हाला कुठले 2 विरोधी वाक्य त्याच्यापैकी एक कुठलं बरोबर असेल. ओके, त्यामुळे हे सरळ सरळ आहे. तुम्हाला माहित आहे की SC ST साठी जे जागा आहेत विधानसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेमध्ये, तर ते त्याचे आर्टिकल वेगळे आहेत. ओके, 331 पासून ते आर्टिकल चालू होतात. ओके, तर हे आर्टिकल्स वेगळे आहेत. तर 22वा प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4 नंबर त्याच्यामध्ये चुकीचं आहे. नेक्स्ट, भारतीय संविधान हे पूर्णपणे संघ राज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्रीय स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येतं असं म्हटलेलं आहे. आणि दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला एक वेगळाच प्रकार आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ते KC बियरने त्याला म्हटलेलं आहे. ओके, तर हे सगळे डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्स तुम्हाला पाठ करावे लागतील, कोण काय म्हटलं याच्याबद्दल संदर्भामध्ये. महाराष्ट्रातील लोकायुक्त मागच्या वेळेस प्रश्न आला होता, पाहिले आपण. 25 ऑक्टोबर आहे की 2 ऑक्टोबर. पार्ट 2 मध्ये तारखा आणि इयर लक्षात ठेवायचे खूप व्यवस्थित. तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्राचे प्रथम लोकायुक्त कोतवाल होते. लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे, संविधानिक नाही, हे पण बरोबर आहे. त्यानंतर 1971चा कायदा आहे, ते सुद्धा वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे अयोग्य विचारले, संसदेच्या विभागाशी संबंधित स्थायी समितींचे अयोग्य पुनर्नाव ओळखा असं म्हटलंय. तर काही समित्याचे पुनर्नाव आपण दिले आहे, म्हणजे नाव चेंज केले आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि रसायन समितीचे पुनर्नाव आपण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर श्रमिक समितीचा अजून श्रमिक व कल्याण समिती केलेली नाहीये. दळणवळण आणि पर्यटन समितीचं दळणवळण, पर्यटन आणि संस्कृती केला. नागरी आणि ग्रामीण विकास समितीचं ग्रामीण विकास समिती केला. ठीक आहे, तर हे फॅक्च्युअल गोष्टी आहे त्याच्यामध्ये. हा खूप खरं तर डीप मधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, कॅबिनेट यांच्यातील फरकाबद्दल तुम्हाला स्टेटमेंट विचारलेलं आहे. एक, संपूर्ण राज्यघटनेमध्ये मंत्री परिषद हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे केवळ 352 मध्ये, तुम्हाला माहित आहे.
की कॅबिनेट हा शब्द आपल्या 352 मध्ये आहे. कसा आहे तो, की जेव्हा आपण आणीबाणी लागू करतो तेव्हा कॅबिनेटचं रिटर्न पत्र असलं पाहिजे, असं हे आपण 44व्या कलमानुसार टाकलेलं आहे. ओके, तर कॅबिनेट त्या एकाच कलमामध्ये आहे, बाकी सगळ्या ठिकाणी मंत्री परिषद आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. राज्यघटनेत संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्द केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्री परिषदेद्वारे वापरली जाते. उलटा पाहिजे, राज्यघटनेने मंत्री परिषदेकडे दिली आहे, वापरली जाते कॅबिनेट तर्फे. ठीक आहे, उलटा आहे. मंत्री परिषदेत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांचा समावेश असतो, तर दुसऱ्या बाजूस कॅबिनेटमध्ये फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असतो. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ए आणि सी बरोबर असलं पाहिजे. असा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 4. ओके, नेक्स्ट. परत जोड्या लावामध्ये आहे. बघा, डीपीएसपी जोड्या लावामध्ये नेहमीच येतात. त्याच्यावर किती वेळा तरी प्रश्न आलाय आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हेच विचारले, 47, 48 हेच प्रश्न हेच विचारले. ठीक आहे, तर बघा, राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण 49 आहे. राहणीमानामध्ये सुधारणा 47 मध्ये येईल. एससी एसटी साठी विशेष हे वैयक्तिक पण कलम विचारलेला आहे 46. गोहत्या प्रतिबंधक कलम माहिती की 48 मध्ये प्राणी वगैरे आहे. ठीक आहे, आणि हे 2 मध्ये येईल. ठीक आहे, सोपा प्रश्न. नेक्स्ट. संसदीय विशेषाधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान विचारले म्हटलं असं. एक, संसदीय विशेष अधिकार जे आपण आर्टिकल 88 आणि 177 नुसार आपण आर्टिकल 88 पण विचारला होता मागच्या परीक्षेमध्ये. नंतर आपण 177 वर प्रश्न विचारला आणि आता थेअरीवर प्रश्न विचारला. त्याच्यात म्हणजे एरिया तोच आहे. संसदीय विशेष अधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांना असलेले विशेष हक्क, संरक्षण आणि सवलती. तर बरोबर आहे. ठीक आहे, राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतीला देखील संसदीय विशेषाधिकार लागू केले आहेत, कारण ते देखील संसदेचा एकात्मिक भाग आहे. संसदेचा एकात्मिक भाग ते आहेत. मात्र जे काही विशेष अधिकार आहेत तर ते विशेष अधिकार कोणाला आहेत, तर ते विशेष अधिकार एकतर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आहे, ओके, आणि मंत्र्यांना आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन कोणाला आहेत, महान्यायवादींना आहे. ठीक आहे, तर राष्ट्रपतीला असे कुठले विशेष अधिकार आपण दिले नाहीये. त्याला वेगळे विशेष अधिकार दिले आहेत राज्यघटनेने. मात्र असे संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 60 दिवस किंवा अधिवेशन संपल्यानंतर 60 दिवस कालावधी संसदेला अटक करता येत नाही. हे 40 दिवस आहे, तुम्हाला माहित आहे. ओके, इथे चूक आहे. सभागृहाच्या प्रमुखाच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीस अटक करता येत नाही अथवा दिवाणी व फौजदारी कायदेशीर प्रक्रिया चालू करता येत नाही. हे वाक्य बरोबर आहे. वरील कुठले बरोबर आहे असं विचारलं. ए आणि डी जे आहेत ते विधान बरोबर आहेत. सभागृहाच्या जो अध्यक्ष आहे तर तो तिथं सगळा बॉस आहे, त्याच्या परवानगीशिवाय काही तिथं केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट. कारण त्याचा मान तेवढा आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी तिथे दिल्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार संदर्भामध्ये प्रश्न विचारला. कलम 370 हे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये म्हटलंय? ठीक आहे, इथे 14वा भाग दिलाय. 14वा भाग मला माहिती आहे की सर्व्हिस संदर्भामध्ये आहे. ठीक आहे, पब्लिक सर्व्हिस संदर्भामध्ये आहे. तर हे तिथं भाग चुकीचा आहे. परत इथे फॅक्च्युअल गोष्टी चुकीच्या आहेत. बघा, जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून याचा समावेश करण्यात आला आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. त्या कलमाने जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारावर बंधने घातली आहेत, कारण संसदेचे कायदे डायरेक्ट तिथे लागू होत नाहीत. त्याला तिथल्या विधानसभेची किंवा गव्हर्नरच्या आदेशाची परमिशन आदेश द्यावा लागतो. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने निर्गमित अध्यक्षीय आदेशामुळे 370 हे कलम राज्यघटनेतून पूर्णपणे वगळण्यात आलं. आता तुम्हाला माहिती आहे की 370 रिमूव्ह केलं, 370 काढून टाकलं. 370 काढून टाकलेलं नाहीये, त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. ठीक आहे, जे काही सगळे विशेष अधिकार होते ते काढून टाकले जातात. लक्षात ठेवा, 370 अजून आहे. ठीक आहे, पूर्णपणे वगळण्यात आलेलं नाहीये, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. बरोबर तुम्हाला विचारलं, बरोबर विधान कुठले आहे त्याच्यामध्ये? बी आणि सी विधान आहे. लक्षात ठेवा, 370 अजून आहे. ओके, नेक्स्ट. 30. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या 3 याद्या आहेत. याद्या ही बाब समान आहे म्हटलं. तर अमेरिका हे फेडरलिझमचं एक वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा मुख्य स्टेट आहे फेडरलिझम दाखवणार. तर तिथे 2 सरकार आहेत, 2 लिस्ट आहेत, तिथे 3 नाही आहे. ओके, आपण कॅनडाच्या धर्तीवर 3 केले, त्यामुळे अमेरिका इथे नाही यायला पाहिजे. कॅनडाच्या संघराज्याच्या प्रतिकृतीने वैधानिक अधिकारांच्या 2 याद्यांची तरतूद केली असून एक यादी ही संघ सरकारची तर दुसरी यादी घटक राज्याची. हे अमेरिकेला पाहिजे होतं, खालचं वर वरचं खाल केलं. ठीक आहे, भारतीय संघराज्याची व्यवस्था ही केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित आहे, परंतु त्याच्यामध्ये न्यायिक अधिकाराची विभागणी केलेली नाही, कारण आपली न्यायव्यवस्था ही इंटिग्रेटेड आहे. ओके, अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था सुद्धा वेगवेगळी आहे, स्टेटची वेगळी आहे, केंद्राची वेगळी आहे. मात्र आपली न्यायव्यवस्था ही इंटिग्रेटेड आहे. इतर अधिकाऱ्यांची जरी विभागणी केली असली तरीही आपण काय केलेलं आहे, न्यायव्यवस्था ही इंटिग्रेटेड ज्युडिशरी फ्रॉम ब्रिटन घेतलेली आहे.
ठीक आहे, तर हे वाक्य बरोबर येईल. कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील संबंधावर आधारित एखाद्या शासनाचे संघराज्य की एकात्म असे वर्गीकरण केले जातं. ठीक आहे, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ म्हणजे कार्यकारी आणि विधिमंडळाच्या आधारावर आपण एकात्म राज्य आणि संघात्मक राज्याचं विभाजन करतो का? नाही. जे काही सत्ता विभाजन आहे, सत्ता विभाजन किंवा जी काही लिस्ट आहे सेंट्रल आणि स्टेट लिस्ट, तो जो भाग आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे याच्या आधारावर आपण त्याची विभागणी करत असतो, एकात्म राज्य किंवा राज्य. ठीक आहे, तर याच्याप्रमाणे तर आपण त्याच्या अधिकार वाटपावर आपण ठरवत असतो. त्यामुळे ही विधान प्रकार चुकीचं आहे. बरोबर विचारलं मग त्याच्यामध्ये तिसरं विधान बरोबर आहे. ठीक आहे, व्यवस्थित सेंटेन्स वाचायचे आहे. 103 घटनास्थळीबाबत खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे? त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी 10% आरक्षण लागू केले तुम्हाला माहित आहे. याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा या तत्वावर आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये दुरुस्त्या केल्या. 15, 5, 16, 5 का 6 समथिंग. ठीक आहे, ते आपण केलेलं आहे. त्याद्वारे शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यात आलं असं म्हटलं. ठीक आहे, तर हे दोन्ही बरोबर आहे. मात्र इथे अल्पसंख्याक तर येणारच नाही, अल्पसंख्याकांच्या संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यांना सुद्धा हे 10% आरक्षण अल्पसंख्याकांच्या संस्थांमध्ये मिळेल का? तर नाही. ठीक आहे, त्यामुळे विधान चुकीचं आहे. विचारलं काय? चुकीचं. ओके, 3 पर्याय. नेक्स्ट, भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संदर्भातून कोणती तत्त्वे घेतात? युएसए मधून काय काय घेतलं असं वाटतं? संघ राज्य संबंधाविषयी तत्त्वे, प्रोव्हिजन रिलेटेड टू युनियन स्टेट रिलेशन्स. ठीक आहे, एक्झॅक्टली म्हणू शकत नाही. कन्करंट लिस्ट इन द 7th शेड्यूल कुठून घेतले? ऑस्ट्रेलियाकडून घेतले. फंडामेंटल राईट्स घेतले. सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म फोर्सेस, राष्ट्रपती हा तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख असतो, हे आपण कोणाकडे घेतले? अमेरिकेकडून घेतले. इव्हन आपला उपराष्ट्रपती सुद्धा आपण अमेरिकेकडे घेतलेला आहे. तर ही ए आणि बी चुकीचं आहे. काय घेतलंय आपण? तर सी आणि डी घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट. 33 राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ही वैधानिक संस्था आहे का? कायद्याने निर्माण केली आहे असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर 5 सदस्य आहेत का? तर अध्यक्षाची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात का? तर इथे केंद्र सरकार हा शब्द आहे. ठीक आहे, केंद्र सरकार. ओके, त्यामुळे पंतप्रधान म्हणता येणार नाही, हे चुकीचं येईल. ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात का? नाही, 3 वर्ष आणि 70 वर्ष. ठीक आहे, 3 वर्षाची जास्त जो काही वैधानिक संस्था आहे त्याची अध्यक्षाची टर्म जी आहे ती जवळपास 3 वर्षाची असते. गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगाला ऐकत नाही. सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत मात्र शिक्षा करण्याचा अधिकार नाही. ते कोर्टाला सांगू शकते गेला शिक्षा करा. ठीक आहे, ओके. तर विचारले काय? बरोबर विचारलं मला. याच्यामध्ये कुठलं बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये फक्त पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके, 1+5 त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे. राज्यघटनेतील कलम 21 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 3 चूक म्हणजे बरोबर. इथं वाचायचं, करेक्ट विचारलं. 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. याच्यावर प्रश्न आला होता मागच्या पेपरमध्ये. सेम एरिया आहे त्याचा. हा अधिकार नागरिक व परदेशी नागरिक दोघांना आहे. आर्टिकल 21 दोघांना पण आहे. ठीक आहे, आर्टिकल 21 तुम्ही पण बघू शकता. असे काही आर्टिकल्स आहेत की त्याचा उपयोग फक्त भारतीय नागरिकांना घेता येतो. मग ते कुठले कुठले आहेत? आर्टिकल 15 आहे, आर्टिकल 19 आहे, आर्टिकल 16 आहे, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 एवढेच फक्त आहे. आर्टिकल 21 त्याच्यामध्ये येतं का? तर नाही. ओके, त्यामुळे हे बरोबर आहे. कलम 21 नुसार मिळणारे हे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात नाही असं म्हटलं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फक्त ए आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचा अर्थ काय होतो बघा. ओके, गोलकनाथ केस परत येत आहे. त्याच्यानंतर केशवानंद भारती केस त्याच्यामध्ये येते. सगळ्यात शेवटची जी काही आहे तर ते मेनका गांधी केस आहे. ठीक आहे, तर मेनका गांधी केसच्या अगोदर जो कोर्टाचा निर्णय होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जो काही तुमचं जीविताचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येते. मात्र हे कोण हिरावून घेईल? तर ते संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधामध्ये. ठीक आहे, कार्यकारी मंडळानं म्हणजे मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट यांनी जर मनमानी कृतीनं काढून घेतलं तरच तुम्हाला त्याच्या कोर्टात जाता येईल. कायदे मंडळानुसार म्हणजेच काय, संसदेने जर कायदा करून काढून घेतलं तर जाता येणार नाही असा त्याचा अर्थ त्यांनी लावला होता. मात्र मेनका गांधी केसमध्ये आर्टिकल 21 चं ब्रॉड इंटरप्रिटेशन करण्यात आलं. अगोदर नॅरो इंटरप्रिटेशन केलं होतं, ब्रॉड इंटरप्रिटेशन करण्यात आलं आणि नंतर सांगितलं की हे जे काही तुमचा हक्क आहे तर तो हक्क तुम्हाला
कार्यकारी मंडळाच्या विरोधामध्ये नाही, तर तुम्हाला हा कायदे मंडळाच्या विरोधामध्ये सुद्धा तो लागू आहे. हे कळलं तुम्हाला? इथे मग काय म्हटलं, फक्त कार्यकारी मंडळाने काढलं तर दाद मागता येते. नंतर काय म्हटलं, मेन कागदी केसमध्ये कार्यकारी नाही तर कायदे मंडळ असो, कायदा करून तुमचं स्वतंत्र जावं किंवा एक आदेशाने जावं. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट 35 अंदाज समिती. परत क्वेश्चन आहे, भारतातील अंदाज समिती ही ब्रिटिश नमुन्यानुसार आधारित आहे आणि 1952 साली त्याची तत्कालीन सभापती जी.व्ही. मावळकर यांच्या शिफारसीनुसार स्थापन करण्यात आली आहे. तर याला जॉन मथाई नावाच्या समिती होती. जॉन मथाईच्या शिफारशीनुसार आपण अंदाज समिती स्थापन केली आहे. मी सांगितलं होतं की मावळणकर कुठे येतात, सार्वजनिक उपक्रम समितीकडे येतात. मेनन आणि मावळणकर, मे आणि एम लक्षात ठेवायचं, मावळणकर आणि मेनन. ठीक आहे, तर हे कुठे येतात, तर ते सार्वजनिक उपक्रम समितीकडे येतात. ही अंदाज समिती मात्र ही अगोदरपासून होती आणि 1950 नुसार तिला फक्त आपण मॉडिफाईड केले जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार. हे चुकीचं आहे. अंदाज समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे 30 सदस्य असतात तर नाही. अंदाज समितीला आपण काय म्हणतो, मिनी लोकसभा असं म्हणतो. का म्हणतो मिनी लोकसभा, कारण फक्त लोकसभेचेच लोक त्याच्यामध्ये आहेत. हे चुकीचं आहे. तिच्या अध्यक्षपदी निवड ही समिती सदस्याकडून होते का, तर नाही, अध्यक्ष त्याची निवड करतो. ओके, लोकसभेचा अध्यक्ष जो आहे तो त्याच्या अध्यक्षाची निवड करतो. प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर घडवून आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे हे काम आपण त्याच्याकडे 1953 नुसार दिलेलं आहे. 1953 मध्ये डी बरोबर आहे. बिनचूक विचारलं तुम्हाला असा पर्याय आहे का, तर केवळ उत्तर डी बरोबर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये, इतर पेपरपेक्षा पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये चुकीच्या स्टेटमेंटचं अधिक जास्त आहे. ठीक आहे, इतर पेपरमध्ये तुम्हाला मिळणार नाही एवढे चुकीचे स्टेटमेंट, हे बरोबर मिळतील तुम्हाला आणि एकच चुकीचं मिळेल. मात्र पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये ढिगाणी चुकी, 3 चुका फक्त 1 बरोबर त्याच्यामध्ये दिलेला आहे. ते लक्षात ठेवा त्यांचा ट्रेंड. नेक्स्ट इंदिरा गांधी विद्यापीठ, तुम्हाला माहिती आहे 2008 फॅक्च्युअल गोष्ट आहे. पुढे जाऊया 37 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता हे 19(2) मध्ये आहे, आता तुम्हाला माहिती आहे की 19(1) ए मध्ये आहे. ए बी सी डी आणि हे 6. ओके, हे चुकीचं आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, तसे सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकतेचे उल्लंघन करू नये, हे बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये 19(2) नुसार आपण बंधनं टाकलेले आहे. ओके, केवळ बी याच्यामध्ये बरोबर. ओके, नेक्स्ट सर्व शिक्षा अभियान मध्येच याच्यावर आला आता. सर्व शिक्षा अभियान 2001-2 चा प्रारंभ आहे. कारण हा प्राथमिक शिक्षणाचे स्थानिकीकरण करणं, प्राथमिक आहे शब्द बरोबर आहे. बडे भारत हा सर्व शिक्षा अभियानाचा उपकार्यक्रम आहे. आता बडे भारत आपण 2014 ला चालू केलाय. त्याच्यामध्ये आपण पहिली ते दुसरीच्या मुलांना रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स डेव्हलप करतोय आपण, बरोबर आहे. शिक्षण या नावाचे सरकारी पोर्टल, शगुन नावाचे, शाळा प्लस गुणवत्ता, शगुन नावाचं एक पोर्टल आपण याच्यासाठी चालू केलेलं आहे. डी इज इनकरेक्ट, योग्य विचारलंय. ओके, एबीसी पहिला ऑप्शन. ओके, नेक्स्ट प्रेस काउन्सिल संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय. ओके, प्रेस काउन्सिल भारतीय वृत्तपत्र परिषदे संदर्भात खालील विधानांच्या घ्या. 1 परिषद वृत्तपत्रे, वृत्त एजन्सी, संपादक व वार्ताहर यांना मार्गदर्शकत्वाने भंग केल्यास दंडित करू शकते असं म्हटलंय. दंडित करू शकणार नाही. ओके, ठीक आहे, इथे काय म्हटलं, ही कॅन पॅनलाइज असं म्हटलंय. ठीक आहे, तर करणार नाही, फक्त ती आदेश देते. ठीक आहे, किंवा रिकमेंड करते. ओके, दंड म्हणजे पैशाच्या माध्यमातून स्वीकारते. परिषदेचे निर्णय हे अंतिम असतात, त्याच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही, देता येत नाही. परिषदेला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्याचे परीक्षण करण्याचा देखील अधिकार आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कंट्रोल ठेवण्याचा त्याला अधिकार नाहीये. ओटीटी जो प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी आता 2021 मध्ये सरकारने रूल्स जाहीर केले आहेत. ते कार्यक्षेत्रही अंतर्गत येत नाही. प्रिंट मीडिया आणि बाकीचं न्यूज एजन्सी त्याच्या अंतर्गत येतं. ठीक, तर हे चुकीचं आहे. बरोबर विचारलंय, केवळ बी याच्यामध्ये बरोबर पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट अनुसूचित जातीच्या मुलामध्ये शैक्षणिक मागासलेपणाची कारण काय. ओके, एससी चे मुलं शैक्षणिक मागास का आहे, दारिद्र्य आहे, शारीरिक व मानसिक विलगता असं म्हणतात, फिजिकल अँड सोशल सेग्रिगेशन असं म्हणतात आपण. ठीक आहे, म्हणूयात सामाजिक विलगता तर आहेच त्याच्यामध्ये. ओके, शाळेमध्ये सहज प्रवेशाचा अभाव, मिळत नाही सहज असायची, ते पण येऊ शकतं. इच्छाशक्तीचा अभाव, त्यांना शिकायची इच्छा नाही असं म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट आपण म्हणू शकतो का. आता डिपेंड आहे ना की पर्सनवर, काही लोकांना नसते शिकायची, एससी मधल्या काही लोकांना नसेल शिकायची, काही लोकांना इंटरेस्ट नसतो शिकण्यामध्ये. ठीक आहे, काही लोकांना असतं. हे व्यक्तिगत वेगळं आहे. पूर्ण एससी मध्ये किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर आपण असं म्हटलं की नाही इंटरेस्ट नाही, तर हे खूप चुकीचं वाक्य आहे. ठीक आहे, निम्न मानसिकता. ठीक आहे, लो मेंटॅलिटी,
हे पण नाव ठेवण्यासारखं आहे. हे अजिबात असं कुठल्याही असे निगेटिव्ह जे स्टेटमेंट आहे ते ठेवायचे. ए बी सी हे एकदम बरोबर आहे. या गोष्टीमुळे मागासलेपणा आहे. ओके, नेक्स्ट. ओके, पुढे व्हीव्हीपॅट परत प्रश्न आलाय. वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, हे माहिती पाहिजे. व्हीव्हीपॅट स्लिप मध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव व चिन्ह यांना समावेश होतो असं म्हटलंय. उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह, तुम्ही कुणाला मतदान केलं हे कळतं त्याच्यानुसार. आणि ही जी काही स्लिप आहे तर ती 7 सेकंदापर्यंत तुम्हाला दिसते. म्हणजे तुम्ही कुणाला मतदान केलं हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, तर 7 सेकंद होतो ते, हे चुकीचं आहे. योग्य कथन विचारलं त्याच्यामध्ये योग्य कथन काय पाहिजे तुम्हाला, ए आणि बी पाहिजे, सी चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट. 42. पारुल, परत तोच क्वेश्चन विचारलेला आहे बघा. पारुल विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा सर्वप्रथम वापर 82 मध्ये पारुलमध्ये केलेला आहे. निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करण्याचा भारतात निवडणूक आयोगाला अधिकार देण्याबाबतचे नवीन कलम 61 डिसेंबर 1991 मध्ये हे आपण सेम म्हणजे जवळपास आपण असं म्हणूया की सेम क्वेश्चन्स तो जो आहे तो रिपीट झालेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे सेम क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट झालेला आहे. आपण म्हटलं होतं की इथे जे काही कलम आहे 61A हे जरी बरोबर असलं तरी याच्यामध्ये इथे जी काही तारीख वगैरे जे आहेत ते चुकीचे आहेत. त्याच्यामध्ये हे जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. ए आणि बी जे आहेत विधान जे त्याच्यामध्ये बरोबर आहे. ठीक आहे, ते आपण पाहिलं होतं मार्च 1989 ला. ठीक आहे, म्हणजे इथे डिसेंबर म्हटलंय ना तर इथे मार्च होतं, मार्च 1989. ठीक आहे, तर हे पार्ट 2 मध्ये बरेचसे असे की चुकीचे दिले आहेत. नेक्स्ट जाऊयात आपण. राजकीय पक्षासंबंधी सध्या भारतात 7, आता जर आपण घेतलं तर किती आहेत, 6. ठीक आहे, हे चुकीचं म्हणूयात आपण. राजकीय पक्षाची राष्ट्रीय अथवा राज्य पक्ष म्हणून मिळालेली मान्यता केवळ सलग 2 विधानसभा अथवा 2 लोकसभा निवडणुकी अट पूर्ण करण्यास अपयशी झाल्या तरच तो पक्ष आपला असलेला दर्जा गमावेल. अगोदर 15 वर्षांनी आपण करायचं, आता दोन निवडणुका झाल्या की आपण ते ठरवतो. ठीक आहे, याचाच अर्थ असा की पक्ष आपला दर्जा पुढील येत्या निवडणुकीतील कामगिरीशिवाय कायम राहतात. म्हणजे पुढच्या निवडणुकीत जरी कामगिरी व्यवस्थित नाही झाली तर ह्या निवडणुकीच्या जोरावर ते कायम 10 वर्ष ते राखू शकतं. मात्र नंतर चांगली कामगिरी केली तरच ते राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून निवडून येईल. ठीक आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये ए चुकीचा आहे, बी आणि सी बरोबर आहे. ओके, ठीक आहे. ओके, हा आपण या पेजवर होतो. तर इथे काय की एकतर तो दर्जा लागण्यासाठी 10 वर्षाची टर्म आता दिलेली आहे नवीन रूल्स नुसार याच्या. ओके, तर हे लक्षात ठेवा. आताच तुम्हाला माहित आहे की एनसीपी राष्ट्रवादी पार्टी असेल, त्यानंतर परत सीपीआय असेल. ओके, आणि नंतर कुठला पक्ष होता, सीपीआय, तृणमूल काँग्रेस, यांची सगळ्यांची जी काही परमिशन्स आहे नॅशनल पार्टी म्हणते आता 23 मध्ये एप्रिल का मार्च एप्रिल मध्ये काढून घेतलेली आहे. सलग 2 टर्म ज्या आहेत निवडणुकीच्या तर त्या मोजतात. तिथून पुढे जर त्यांचा परफॉर्मन्स नसेल तर ते काढून टाकतात. ठीक आहे, हे नवीन अमेंडमेंट आहे. आता सध्या 6 पक्ष आहेत, 3 पक्षांना काढून टाकले, 9 झाले होते. ओके, हे पार्टी आहेत, वेगवेगळ्या पार्टी ज्या आहेत त्याच्या जोड्या लावामध्ये त्यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये अनोळखी पार्टी काही दिलेल्या आहेत बरं का. आता जसं की आसाम गण परिषद एकच माहिती आहे आपल्याला 85, त्याच्यावर जोडी जुळेल का? ठीक आहे, तर नाहीये. इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे नाहीये. मल्टिपल म्हटलं तर इथे तेवढी जोडी रूल ऑफ मॅक्सिमम सुद्धा हे उत्तर येत नाही. त्याचं उत्तर 1 आहे. मिझो नॅशनल फ्रंट आहे तो 61 आहे. मिझोराम पीपल कॉन्फरन्स जी आहे तर ती 72ची आहे. मिझोराम नॅशनल पार्टी हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट, आणि त्याच्यावर वेळोवेळी प्रश्न विचारतो तर पार्टीची हे पाठ करून घ्यायचा आपल्याला. ओके, भारतामध्ये फेक न्यूजचा एक स्रोत व्हॉट्सअप आहे. तुम्हाला माहिती आहे की भरपूर फेक न्यूज व्हॉट्सअप नुसारच येतात. रिव्हर्स गुगल इमेज सर्च हे फेक फोटोशॉप प्रतिमा शोधण्यासाठी वापरतात असं म्हटलंय. हे पण बरोबर आहे. BBC न्यूज पॉइंट .com या नावाने BBC.com ची फेक न्यूज वेबसाईट तयार करण्यात आली आहे असं म्हटलंय. ठीक आहे, तर हे BBC.com तर ही फेक न्यूज तिथं फाइंड करू शकतो आपण कुठल्या कुठल्या फेक न्यूज आहेत त्यांच्या याच्यावर. ठीक आहे, तर हे उलटं दिलं आहे, हे चुकीचं आहे. BBC.com वर आपण फाइंड आउट करू शकतो. आणि कोविड-19च्या काळात
फेक न्यूजचा खूप प्रसार झाला हे बरोबर आहे. योग्य कधी विचारलं तुम्हाला सी काउंट टाकायचं तुम्हाला ABD. ओके नेक्स्ट. त्यानंतर आहे खालीलपैकी पूर्वशालेय शिक्षण खालीलपैकी कोणते संस्थात्मक दबावगटाचे उदाहरण. संस्थात्मक दबावगट विचारलाय. संस्था पाहिजे. उल्फा ही संस्था आहे का संघटना आहे. ठीक आहे म्हणजे आतंकवाद्यांची वगैरे. ठीक आहे असं प्रॉपर अशी रजिस्टर संस्था नाही. विद्यार्थी संघ हा सुद्धा पॉलिटिकल. सिंडिकेट हे काँग्रेसचं ते सिंडिकेट आणि इंदिरा काँग्रेस असे वेगळे वेगळे होते. ते काही असं प्रमाणित होतं का त्याचं कुठे करार झाला होता किंवा रजिस्ट्रेशन झालं होतं का तर नाही. ते असं म्हणायचे फक्त. ओके जसं की आता शरद पवार गट म्हणतो आपण अजितदादा गट म्हणतो तसं. ठीक आहे तर ते नव्हतं. मग राहिल्या काय काँग्रेस वर्किंग कमिटी जी एक संघटना आहे ती रजिस्टर आहे आणि तो एक संस्थात्मक दबावगटाचं उदाहरण आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे नेक्स्ट. इथला प्रश्न राहिला. पूर्वशालेय शिक्षण आणि नाव नोंदणी सुविधा सर्व शिक्षा अभियानाच्या या उद्देशाची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करते. ओके विच मिनिस्ट्री इम्प्लिमेंट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्व शिक्षा अभियान. फॅसिलिटेट प्री स्कूल लर्निंग अँड एनरोलमेंट. ठीक आहे तर पहिलीच्या अगोदरच शिक्षण कोण पाहतं ते तुम्हाला माहित आहे. महिला व बाल विकास विभाग पाहतात. बालवाडीच्या बाई. ओके नेक्स्ट. हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून अनिवार्य वापर. आर्य राष्ट्राची स्थापना. सर्वांना सैनिकी शिक्षण. मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयकरण. ही विचारधारा कोणत्या राष्ट्रीय पक्षाची आहे. आर्य राष्ट्राची स्थापना असं म्हणतात. हे साऊथकडे जायला पाहिजे. साऊथकडचं कुठलं आहे. भारतीय लोकदल आहे का नाही. भारतीय क्रांती दल आहे का. फॉरवर्ड ब्लॉक आहे तर वरील पैकी एकही नाही. ठीक आहे तर हे झालंय पहिले 50 क्वेश्चन्स. वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलं. ठीक आहे. एक ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जाते त्याच पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्तास पदावरून दूर केले जाऊ शकते. तर बरोबर आहे. त्यांना काउंट टाकण्याची पद्धत जवळपास सेम आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या सभागृहांनी 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो असं म्हणलं. तर 2/3 बहुमताने ठराव प्रेझेंट अँड वोटिंगच्या की कसं हे माहिती नाही. त्यामुळे इथलं जे अर्धं स्टेटमेंट आहे त्याच्यावर डाऊट आहे. ठीक बघूयात आपण. प्रेझेंट अँड वोटिंगच्या पाहिजे करतात पण तिथे नाहीये. मग अर्ध सत्य वाक्य आहे. गोल करून घेऊया पुढे. अन्य निवडणूक आयुक्तांना राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीवरून पदावरून दूर करू शकतात. तर हे माहिती आहे की अन्य निवडणूक आयुक्तांना दूर करायचं असेल तर त्याची शिफारस लागते मुख्यची. हे बरोबर आहे. निवडणूक आयुक्तास पदावरून दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारस ही राष्ट्रपतीवर बंधनकारक असते असं म्हटलं. ठीक आहे तर राष्ट्रपतीला एवढ्या गोष्टी बंधनकारक असू शकत नाही. ठीक आहे हे एक्झॅक्टली चुकीचं आहे. त्यामुळे हे जे विधान जे आहे ते इन जनरल त्यांनी असं सांगितलंय इन जनरल की त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या सभागृहांनी 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. तर ते प्रेझेंट आणि वोटिंगच्या याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं नाहीये. ओके ते स्टेटमेंट ते वाक्य दिलेलं नाहीये प्रेझेंट आणि वोटिंगच्या. ठीक आहे तर आयोगाच्या उत्तरानुसार जे काही उत्तर दिलेलं आहे ते कुठलं आहे की 3 नंबरचं मी काय केलं आयोगाने चुकीचं दिलेलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांची जी काही शिफारस आहे ती राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. खूप मोठे व्यक्ती आहेत ते. त्यामुळे तर हे विधान चुकीचं आहे. मात्र तुम्ही याला चॅलेंज करू शकता नक्कीच. ठीक आहे की त्याला जर दूर करायचं असेल भारतीय निर्वाचन आयोग तर प्रेझेंट आणि वोटिंग हे पूर्णतः दिलेलं नाही तिथे म्हणून. ठीक आहे तर हे आयोगाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. शिक्षणातील माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचे तोटे कशाचे आहेत. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा काय तोटा आहे. सर्वत्र सुसाध्य नाही असं म्हटलंय. ठीक आहे काही ठिकाणी जात नाही. आदिवासी भागात डोंगराळ भागामध्ये म्हणू शकतो आपण. तंत्रज्ञानाचा गैरवापर होतोय ते पण म्हणू शकतो होऊ शकतो वेगळ्या कामासाठी. कागद विरहित हे तंत्रज्ञान आहे पण कागद विरहित आहे तर त्याचा फायदा आहे ना तोटा नाहीये. कागद वाचतो आपला वर्षतोड वाचतोय तो फायदा हा फायदा. ठीक आहे तुम्हाला विचारले तोटे. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपवर वगैरे येते तंत्रज्ञानाचा वापर येते. हे बरोबर आहे. तोटे विचारले तर 1 2 3 A B आणि D. ठीक आहे A B आणि D पाहिजे. हा फायदा आहे. पेपरलेस आहे हा फायदा आहे. ठीक आहे तर हे असं पण आहे उत्तर देत. नेक्स्ट हा दबाव गटासंबंधी खालील विधान विचारात घ्या. ते सरकार आणि त्यांचे सदस्य यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. दबाव गट एक्झॅक्टली बरोबर आहे. ते सरकारच्या धोरणकर्त्यावर
आणि धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रभाव टाकतात. एक्झॅक्टली बरोबर आहे. ते जनमतावर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत असं म्हटलं. तर जनमतावर प्रभाव पाडतात दबावावर. ओके. ते निवडणुका लढतात आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. दबावावर निवडणुका लढत होतात नाही, राजकीय पक्ष निवडणूक लढवतो. त्यामुळे हे जे दान जे आहे ते चुकीचे आहे. ए आणि बी जे आहे त्याच्यामध्ये करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट, पहिल्या प्रेस आयोगाच्या शिफारशी आहेत असं म्हटलंय. प्रेस काउन्सिलची निर्मिती करावी, म्हणू शकतात आचारसंहिता नैतिक संहितेची निर्मिती करावी, पत्रकारांना किमान म्हणून वेतन द्यावं, प्रेस लोकपालची निर्मिती करावी. प्रेस लोकपाल ही संकल्पना थोडीशी नवीन आहे. हा पहिला प्रेस आयोग विचारलेला आहे. त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही बाहेर काढू शकता. ए बी सी जे आहे ते याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चौथ्या क्रमांकाचं. ठीक आहे, तर डी त्याच्यामध्ये नाहीये, प्रेस लोकपालची निर्मिती करावी. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, प्रेस लोकपाल स्थापन करण्याची गरज काय? कारण प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तेच काम करणार आहे ना. ओके, हे डबल होते. ओके, तर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, यशपाल समितीने 1993 मध्ये जो काही अहवाल दिला आहे शिक्षणाचा, याच्या आधीचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे 1993 ची जी यशपाल समिती होती ती ओझा विना अध्ययन होती. ठीक आहे, इथं ओझा विना अध्ययन आहे का? लर्निंग विदाउट बर्डन, त्याला इंग्लिश मध्ये दिलं इथं पण. ठीक आहे, हे योग्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा 2019 मसुद्यासाठी स्थापित समितीच्या अध्यक्षस्थानी कोण होतं म्हटलंय? जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 जाहीर झालं त्याच्या अध्यक्षस्थानी मसुद्याच्या, तर हे कस्तुरीरंगन तुला माहिती आहे. अगोदर याच्या अगोदर सुब्रमण्यम समिती होती, तिने रिकमेंड केलं 15ची रिकमेंड केलं, परत मसुदा बनवण्यासाठी कस्तुरीरंगन नेमले आपण. ओके, तर इथं सुब्रमण्यम नाहीये, त्यामुळे कन्फ्युज व्हायला इथे चान्स नाहीये. ओके, तर कस्तुरीरंगन बरोबर आहे. नेक्स्ट, 57, प्रौढ मताधिकाराची संबंधित भारतीय संविधानातील कलम कुठले? डायरेक्ट कलम विचारलं त्यांनी. किती किती येते? ओके, सॉरी, हा 326. 325 मध्ये काय दिलंय? भेदभाव केला जाणार नाही मतदान करण्यासाठी. आणि 26 मध्ये काय म्हटलंय? मग सगळ्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. ठीक आहे, तर ते 326 आहे. ओके. नेक्स्ट, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या गुणवत्ता हस्तक्षेपाच्या बाबी कोणत्या आहेत? दोन, जे काही राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान होतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर आहे की गुणवत्ता वाढवण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत आणि काही फिजिकल स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे काही गुणवत्तासाठी होतं तर काही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होतं. ठीक आहे, तर गुणवत्तेसाठी कोणत्या गोष्टी होत्या असं तिथे विचारलं. एक, विज्ञान, गणित आणि इंग्लिश शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं तर गुणवत्ता वाढेल, बरोबर आहे. अध्यापन, अध्ययन सुधारणा, ज्या काही पद्धती आहेत शिकवण्याच्या त्या थोड्याशा चेंज केल्या तर मुलांना पण समजेल. ठीक आहे. ओके, शाळेमध्ये महिला शिक्षकांचे आधिक्य, आता महिलांचं जर आधिक्य शाळेमध्ये जर केलं आपण तर गुणवत्ता वाढेल का नाही वाढेल? ठीक आहे. ओके, तर कुठलंही जेंडर बायस तिथं उत्तरामध्ये नको आहे. ठीक आहे, की महिलामुळे फक्त गुणवत्ता वाढेल का? तर नाही, मुलामुळे पण, पुरुष शिक्षकामुळे पण वाढते, महिला शिक्षकामुळे वाढते. इक्वल ठेवलं तरी चालेल, आधिक्य म्हटलंय, अजून एक्स्ट्रा ठेवलं तर काय होईल? ठीक आहे, तर त्याचे तोटे फायदे सगळ्यांना माहित आहे. तर शाळेमध्ये महिला शिक्षकांचे आधिक्य हे चुकीचं होईल, बायस केलेला आहे त्यामध्ये. आणि आयसीटीचा वापर केला पाहिजे का? विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे का? तर हो, केला पाहिजे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा. त्यामुळे इथं काही कुठल्या बाबी हस्तक्षेपासाठी, गुणवत्तासाठी कुठल्या हस्तक्षेपासाठी आहे तर हे ए, बी आणि डी. ठीक आहे, ए, बी आणि डी तिसरा पर्याय. ठीक आहे, तर डी तर सगळीकडेच आहे. ओके. नेक्स्ट, वंचित घटकाला नाव नोंदणी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वृद्धी करण्यासाठी कोणत्या योजना राबवण्यात आल्या? वंचित घटकाच्या शाळेत यावं, त्याची नाव नोंदणी व्हावी यासाठी कुठले कुठले प्रोजेक्ट केले? जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1994 केलेला आहे. सर्व शिक्षा अभियान 2001, त्याच्यामध्ये एक उद्देश आहे की आपला जो काही GAR आहे, ग्रॉस एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढावा म्हणून. तर हे बरोबर आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे, लोकजुंबीश प्रोजेक्ट सुरुवातीला खूप अगोदर चालू केलेला आहे, तो सुद्धा. तर सगळ्यांचं जे उद्दिष्ट आहे ती एनरोलमेंट जास्त व्हावी. ओके, तर सगळ्याच ज्या योजना आहेत त्याचं एनरोलमेंट जास्त व्हावी आणि गुणवत्ता वाढावी, हे दोन कॉमन उद्देश आहे. ठीक आहे, बरोबर आहे सगळेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 च्या शिफारशी कोणत्या? सर्व 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, केलं नक्कीच करणार. राज्य सरकारांनी शाळा पातळीवर त्रिभाषा सूत्राचा स्वीकार करावा, असू शकतं. सामाजिक संक्रमणाला चालना देण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा, एक्झॅक्टली. अंशकालीन शिक्षण व अंशकालीन अभ्यासक्रमांना समान दर्जा देणे, इक्वलायझेशन करावं त्याचं. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिमान्यता परिषदेची स्थापना करणं, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजे नॅक,
ठीक आहे. तर ही नॅक काय आहे? हे उच्च कॉलेजेस किंवा विद्यापीठांचं मानांकन करतात. नॉर्मल शिक्षणामध्ये नॅकचा काय संबंध? ठीक आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये नॅकचा काय संबंध? ही बाजूला काढून टाका. ABCD हे सगळे त्याच्यात आहे. ठीक आहे. नॅक इज रिलेटेड टू हायर एज्युकेशन. ओके ओके ठीक आहे. नेक्स्ट हा पुढचा प्रश्न X61 काय म्हणलं त्याच्यामध्ये? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शालेय शिक्षणाचा कोणत्या आराखडा सुचवलेला आहे असं म्हटलं. ते तुम्हाला माहिती आहे. शिक्षणाचा आराखडा आपला कसा होता? 10+2+3 असा आराखडा होता. आता 19 मध्ये आपण काय केला? 5 ठीक आहे. फाउंडेशन स्टेज, प्रिपरेटरी स्टेज, त्यानंतर ही मिडल स्टेज आणि ही हायर एज्युकेशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? जो आराखडा जो आहे तो चेंज केला आहे. 5+3+3+4. ओके. तर हे बघा. त्यानंतर नेक्स्ट भारतामध्ये प्रसारित होणाऱ्या टीव्ही चॅनल्सचे TRP मोजण्याचं काम कुठली संस्था करते? तर ती आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. चर्चेमध्ये होते मध्ये. नेक्स्ट राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी खालीलपैकी कोणता एक निकष पूर्ण करावा लागतो? राज्य पक्षासाठी तुम्हाला माहित आहे. एक तर पाहिजे तुम्हाला विधानसभेमध्ये 2 जागा पाहिजेत, शिवाय 5-6% मतं पाहिजेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, किंवा लोकसभेत 1 जागा घ्या 6% मध्ये पाहिजेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर संबंधित राज्यात विधानसभेच्या एकूण जागापैकी 3% जागा किंवा 3 याच्यापैकी जे अधिक असेल ते पाहिजे. ठीक आहे. आणि संबंधित राज्याच्या गेल्या लोकसभा अथवा विधानसभेत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 8% मतं, एक जरी माणूस निवडून आला नसेल तरी चालतं, मात्र 8% मतं तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असेल बघा. हे आत्ताचे जे काही आपला जे काही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे, का मिळालेला आहे? कारण गुजरातमध्ये त्याला 10% मतदान मिळालेलं आहे एकूण मतदानाचे. ठीक आहे. मग ते स्टेट पार्टी झाली गुजरातमध्ये. मग ती 4 राज्यात स्टेट पार्टी झाली म्हणून त्याला नॅशनल स्टॅटस मिळालेला आहे. तर हे किती पाहिजे? तर 8. याच्या व्यतिरिक्त अजून एक 8 आहे. काय आहे? लोकसभेच्या 25 सीट मागे तुमची 1 सीट निवडून आली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात किती? 48 म्हणजे जवळपास 50. महाराष्ट्रात 2 सीट निवडून आल्या, बाकी मतदान किती का असेल तरी तुम्ही राज्यपक्ष होऊ शकता. ठीक. नेक्स्ट परिसीमन आयोगासंदर्भामध्ये क्वेश्चन आहे. डिलिमिटेशन कमिशन. परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशानुसार लोकसभेतील 79 जागा हा अनुसूचित जातीसाठी तुम्हाला माहिती आहे. हे किती आहेत? हे 79 होते. आता किती आहेत? 84 पाहिजे. हे किती होत्या? 41 होत्या. आता किती झाले? 47. आकडा चुकीचा आहे. ठीक आहे. अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती सामान्य म्हणजे राखीव नसलेल्या जागेसाठी निवडणूक लढवू शकत नाही असं म्हटलं. तर तो स्वतःच्या राखीव जागेत पण लढवू शकतो, तो ओपन मधून पण लढवू शकतो. काही इश्यू नाही. चुकीचा. 2018च्या 102 घटनावली अधिनियमाद्वारे अँग्लो इंडियन जमातीसाठी लोकसभा व राज्य विधिमंडळातील असलेल्या राखीव जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता हे 104. ठीक आहे. हे पण चुकीचं आहे. बरोबर काय? वरीलपैकी एकही बरोबर नाही. ठीक आहे. नेक्स्ट लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील सुरक्षा अनामत रक्कम डेपॉझिट बाबत चुकीचं विचारलं तुम्हाला. ठीक आहे. तर जर उमेदवारास एकूण वैद्यमतापैकी 1/6 पेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली जाते. हा तर रूल आहे. 1/6 मतं मिळायला पाहिजेत, नाही तर तुमची अनामत रक्कम जप्त केली जाते. ओके. जर उमेदवार निवडणूक जिंकला परंतु त्यास एकूण वैद्यमतापैकी 1/6 मते मिळू शकली नसतील तर त्याची सुरक्षा अनामत परत दिली जाते असं म्हटलं. म्हणजे जप्त केली जात नाही. तो स्वतः निवडून आलेला आहे आमदार म्हणून, मात्र 1/6 मतं नाही पडले, कारण एवढे लोक उभा राहिले होते निवडणुकीला की त्याच्यामुळे 1/6 पण मतं पडू शकले नाही. तर मात्र ते घेणार नाही, कारण तो निवडून आलेला आहे. ठीक आहे. हे बरोबर आहे. जर उमेदवार एकूण वैद्यमतापैकी तंतोतंत 1/6 मध्ये मिळाली तरी अनामत रक्कम जप्त केली जाते, कारण त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे असं म्हटलं. तंतोतंत 1/6 असले तरी काय होईल? अनामत रक्कम जप्त होईल. विचारलं काय? चुकीचं. कुठलंही चुकीचं नाही. ठीक आहे. हे इलेक्शन संदर्भामध्ये रूल्स आहेत. लक्ष्मीकांतमध्ये नाही आहेत, मात्र इतर पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे. किंवा करंट इव्हेंटमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कव्हर कराव्या लागतील. ओके. नेक्स्ट मुक्त लोकशाहीचं पुढीलपैकी कोणतं व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हटलं? कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे महत्वाचं फीचर्स काय मुक्त लोकशाहीचं? एकपक्षीय पद्धत नाही, एकमेकांशी निवडणुकांच्या आखाड्यात स्पर्धा करणारे दबावगट असा पण नाहीये,
द्विपक्ष पद्धत असं पण नाहीये, अदून बदलून सरकार स्थापन करणारे स्पर्धात्मक राजकीय पक्ष. ठीक आहे, तर हे चांगले लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना 1998 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून झाली. बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 2016 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात दिला आहे. बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ही धर्मनिरपेक्षता आणि संघवादाशी कटिबद्ध आहे असे म्हटलंय. फेडरलिझम आणि सेक्युलरिझम सोबत ते कटिबद्ध आहे. बरोबर आहे. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये किती जागा आहे? या 22 आहेत. आधी किती होत्या? 34 होत्या. हे येऊन गेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. अयोग्य कुठला आहे? त्यामध्ये डी अयोग्य आहे. ठीक आहे, पहिले सगळे बरोबर आहे. ओके. 68, महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाने मतांच्या टक्केवारीतील 1% अधिक गुण मिळवले लोकसभा निवडणुकीत? 15.5 टक्क्यावरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत टक्क्यावर सुधारले असं म्हटलं. 16.7 म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्या पक्षाने काय केलेलं आहे? लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मतं किती होते? 15.5. मात्र विधानसभेमध्ये किती झाले? 16.7. कोण सुधारलं असं? तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ठीक आहे, करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. फॅक्च्युअल. नेक्स्ट, भारतीय प्रसार माध्यमामध्ये लिंग असमानता असा एक हे इंडेक्स जाहीर होतं. त्या इंडेक्स मध्ये त्यांनी सांगितलं की त्याचं जे काही या अहवालामध्ये डिजिटल माध्यमामध्ये महिला नेतृत्वाचे प्रमाण किती आहे? तर ते 26.3 आहे. डिजिटल माध्यमामध्ये महिला किती आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांचं किती आहे? तर ते 26.3% आहे. मात्र तुम्ही जर डिजिटल माध्यम पाहिला, टेलिग्राम असेल, सॉरी इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, तर जास्तीत जास्त मला पाहायला मिळतात. मात्र बातम्यांशी संबंधित म्हटलं असं. ठीक आहे. इतर जे काही महिला नेतृत्व जे आहे त्याच्या संदर्भात विचारले 26.3. 70 प्रश्न बघा, पोस्टल मतदानाबाबत चुकीचं विधान विचारलंय. एक, प्रथम पोस्टल द्वारे आलेली मते ही ईव्हीएम मधील मताच्या अगोदर मोजली जातात. ते बरोबर आहे. ओके. प्रतिबंध स्थानबद्धतेत असलेले लोक पोस्टल मतदानाचा वापर करू शकतो. कैदी देखील पोस्टल मतदानाचा, कैद्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. चुकीचं विचारलंय काय? चुकीचं. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके. सर्वात पहिले राष्ट्रीय कृषी धोरण 2000 मध्ये जाहीर झालं. बरोबर आहे. सरकारने 2004 मध्ये MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक शेतकरी समिती, बी चुकीचा आहे, 2004 मध्ये ती समिती नेमलेली होती. ओके. स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण 2007 मध्ये जाहीर केलं. एक्झॅक्टली बरोबर आहे. या धोरणाच्या प्रयोजनाकरिता शेतकरी म्हणजे जी व्यक्ती पिके घेण्यात आणि इतर प्राथमिक कृषी जिन्नसांच्या उत्पादनामध्ये सक्रियतेने गुंतलेली असते ती म्हणजे शेतकरी. तर बरोबर आहे. इथे फक्त एक चुकीचा आहे आकडा, तो आहे बी स्टेटमेंट. बी स्टेटमेंट बाजूला काढा, बाकी सगळे बरोबर आहे. ओके. नेक्स्ट, भारतात सार्वजनिक धोरण बघा. भारतातील सार्वजनिक धोरण आणि प्रशासकीय बाबींशी निगडीत केंद्र राज्य सहकार्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. या बाबतीमध्ये योग्य विधान विचार. केंद्र राज्य या दरम्यान कार्यकारी अधिकाराबाबतीत परस्पर प्रदत्तीकरण होऊ शकते असं म्हटलंय. आपण याच्यावर पाहिलंय आर्टिकल 358. ठीक आहे, 358A हे पाहिलं आपण. याच्यावर मागच्या वेळेस क्वेश्चन येऊन गेला. ओके. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की जे काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत तर त्यांचं देवाणघेवाण होऊ शकतं. ते आपण पाहिलंय. राष्ट्रपती काय करू शकतात? राज्य सरकारच्या संमतीने खाली देऊ शकतात. राज्यपाल केंद्र सरकारच्या संमतीने वर देऊ शकतात एक्झिक्युटिव्ह. ओके, ते बरोबर आहे. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दरम्यान सुद्धा कार्यकारी अधिकारांचं परस्पर प्रदत्तीकरण होऊ शकतं असं म्हटलंय. ओके. तर असं कुठं आहे का? नाही. संविधानामध्ये असं कुठं लिहिलंय का की राज्य खाली हे करू शकतं? तर तसं होऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, त्यानंतर केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने राज्य सरकार स्वतःची कार्य केंद्र सरकारकडे सोपवू शकतं. केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने राज्य सरकार स्वतःची कार्य केंद्र सरकारकडे सोपवू शकतं. हे 58A मध्ये दिलं आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. तर कुठले विधान बरोबर आहेत? ए आणि सी बरोबर आहे. जे बी जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर असं म्हटलंय टीकाकारांनी यास भारत सरकारचे सरकार असं म्हटलंय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हटलं. तर काय कुठलं महत्वाचं याच्यामध्ये ऑफिस आहे? सेंट्रल सेक्रेटरी आहे का? नाही. नीती आयोग नाही. कॅबिनेट सेक्रेटरी आहे. PMO आहे. याच्यामध्ये कोणाला म्हटलेलं असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हटलं. तर PMO जे आहे तर महत्वाचं त्याचं हे आहे, स्थान आहे सगळ्या पॉलिसी मेकिंग मध्ये. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? प्राईम मिनिस्टर ऑफिसला भारत सरकारचं सरकार असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, नोकरशाहीवरील नियंत्रण ठेवण्यासाठीच्या अनेक यंत्रणांपैकी खालीलपैकी कोणती यंत्रणा मॅक्स वेबर यांनी त्यांच्या सिद्धांतात सर्वाधिक पसंत केली आहे? ठीक आहे.
नोकरशाहीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची काय रचना यंत्रणा आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त नियंत्रण ठेवण्यात काय असायला पाहिजे, प्रतिनिधी सरकार पाहिजे, रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व असलं पाहिजे, ठीक आहे. बघा आपल्याकडे आहे, आपले लोक काय करतात, राजकीय लोक कशासाठी असतात, सगळ्या नोकरशाहीवरती नियंत्रण ठेवतात. ओके, हे त्याचं मेन काम आहे. 74 काही 4 येईल तर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. तहसील हा मूळ घटक असून त्याचे वर्णन लघु जिल्हा असं केलं जातं, हे तुम्हाला माहित आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात तालुके नाहीत तर जिल्ह्याच्या खाली उपविभाग हा घटक आहे असं म्हटलं. जिल्ह्याच्या खाली उपविभाग हा घटक आहे असं म्हटलं तर डाऊटफुल आहे, बघूयात आपण. त्यानंतर तहसीलदार हा राज्याच्या नागरी सेवेतील असतो, बरोबर आहे. तहसीलदार एमपीएससीतून जातो. उपविभागीय अधिकाऱ्यास जसे दंडात्मक अधिकार असतात तसे त्यास नसतात असं म्हटलं. तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ओके, उपविभागीय अधिकाऱ्यास जसे असतात तसं याला पण असतात, जिल्हाधिकाऱ्याला पण असतात. ओके, हे चुकीचं असतं. सी स्टेटमेंट, सी चुकीचं आहे का, तर सी चुकीचं आहे, ठीक आहे. विधान ए आणि विधान सी बरोबर आहे, विधान सी चुकीचं याच्यामध्ये आहे आणि बाकीचे विधान जे आहेत ते बरोबर आहेत. ए आणि बी बरोबर आहे, मात्र सी विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 75 एकदा आपण कन्फर्म करूया. 75 आन्सर. हा, त्यातलं सेकंड स्टेटमेंट बघा. सेकंड स्टेटमेंट उत्तर प्रदेशमध्ये आणि तामिळनाडूमध्ये असं विचारलंय, ठीक आहे. तर हे दोन्हीचं जे काही स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. इथे राज्यात तालुके नाहीत मात्र उपविभाग आहेत असं म्हटलेलं आहे. तर तालुक्याचे 2 तालुक्याचे एक उपविभाग केला जातो, ठीक आहे. तर तहसीलदार ही जवळपास सगळीकडे पोस्ट असणारी ही आहे, जागा आहे. त्यामुळे इथे जे स्टेटमेंट आहे तर बी सुद्धा हे चुकीचं आहे. फक्त याच्यामध्ये बघा काय आहे, तर ए आणि बी, ए बरोबर आहे फक्त, बी आणि सी जे चुकीचं आहे, ठीक आहे. तर इथे थोडंसं नवीन पॅटर्न आहे क्वेश्चनचा, की इथे फक्त बरोबर नाही विचारलं, तिथे बरोबर आणि चुकीचं असं दोन्ही पण दिलं, त्यामुळे आपण कन्फ्युज होतोय, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. 75 चा आन्सर काय आहे, एक आन्सर आहे, त्यामुळे फक्त ए स्टेटमेंट बरोबर आहे, बी आणि सी हे चुकीचे आहे. ओके, नेक्स्ट 75. आता हे चाणक्य संदर्भामध्ये क्वेश्चन विचारला. चाणक्य यांच्या अर्थशास्त्र ग्रंथाचे सखोल विश्लेषणाअंती लोकप्रशासनासंबंधी काही तत्वे प्रकाशात येतात. कुठले तत्वे बसत नाहीत असं म्हटलं, त्यांनी कुठले तत्वे सांगितले असतील तर बघा, वेलफेअर स्टेट सांगितलं पाहिजे, त्यांनी डिसेंट्रलायझेशन सांगितलं पाहिजे, ओके, डिलिगेशन पॉवर असायलाच पाहिजे आणि एक रचना, संरचना, पदानुक्रम तो पण असला पाहिजे. इन जनरल जर आपण असं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. त्यामुळे चुकीचं कुठलं आहे तरी यापैकी नाही. तर हे असेच कॉमन जो काही ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे त्यात साधे क्वेश्चन विचारले गेले आहेत, ओके, जे सहज तुम्हाला सुटतील. नेक्स्ट, सार्वजनिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी. सार्वजनिक धोरणे आणि त्यांचे स्वरूप हे मुळात 3 प्रकारचे असते, प्रतिबंधात्मक, नियामक आणि सुलभ धोरणे. बघूयात आपण. सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रिया नाही, ती एका वेळची घटना आहे असं म्हटलंय. आता सरळ तुम्हाला पब्लिक पॉलिसी ही कंटिन्युअस घटना आहे, सतत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करावं लागतात, त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात, ओके. तर इथे जे स्टेटमेंट आहे सरळ चुकीचं होतं, त्यामुळे सगळे स्टेटमेंट बाकीचे बरोबर आहे. विचारले काय तुम्हाला चुकीचे विचार. तर ह्या भागावरचे क्वेश्चन जे आहेत ते सहज उत्तर काढता येऊ शकतं लॉजिकली, ओके, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या भागाला घाबरायची काही गरज त्याच्यामध्ये नाही. ओके, 78. खालीलपैकी कोणते विधान. अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिसेस एक्सलन्स अवॉर्ड हा एक नवीन अवॉर्ड तुम्ही जे काही पब्लिक सर्वंट आहात, काम करणार त्याच्या संदर्भामध्ये चालू केलेला आहे. तर 25वे सचिव होते आपले अरुण बोंगिरवार, त्यांच्या स्मरणार्थ चालू केलेला आहे. हे विशेष उल्लेखित कार्य करणाऱ्या राज्यातील 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा दिला जातो. 2019 पासून चालू केला हा. 19ला सोनवणे मॅडम आणि अजून एकांना दिला गेला होता. ते विधान चुकीचा. बाकी यशोदा आणि बोंगिरवार फाउंडेशन हे दोघं म्हणून ते अवॉर्ड देतात, ओके. 78 नंतर पुढे जाऊयात आपण. हे आपली जी काही संस्था आहे महत्वाची, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ही कधीची स्थापना आहे की 54 आहे, ओके. त्यामुळे विधान चुकीचं आहे. प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम हा 10 महिन्यांचा आहे त्यांचा, ओके, ते पण विधान चुकीचं आहे. आणि शंकरराव हे होते का, तर त्याचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण होते 1981 ते 2004 दरम्यान, ओके. तर याच्यामध्ये फक्त सी स्टेटमेंट बरोबर आहे, बाकी चुकीचे आहेत.
मूळ संविधानात जिल्हा या संधीचा उल्लेख फक्त कुठे केलेला होता तर तुम्हाला माहित आहे की जिल्हा न्यायाधीश इथे केलेला होता. नंतर आपण मग मूळ संविधानात विचारलं तुम्हाला लक्षात घ्या. नंतर मग आपण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात घटनादुरुस्त्या केल्या त्याच्यामध्ये आपण जिल्हा हा टाकलेला. ओके, मात्र आधी 233 मध्ये होता तो. भारतीय संविधानाच्या कलम 310 मध्ये अंतर्भाव नसलेला काय असं म्हटलं. ठीक आहे, तर केंद्राच्या नागरिक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सेवा शर्तीबाबत नियमन करण्याचे अधिकार संसदेला आहेत असं म्हटलं. म्हणजे सेवा शर्ती दिल्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या, किंवा केंद्राच्या नागरिक सेवेतील व्यक्ती राष्ट्रपतीची मर्जी असं काम करतो, राज्याच्या नागरिक सेवेतील व्यक्ती राज्यपालाची मर्जी असं काम करतो. दोन स्टेटमेंट आहेत. कालावधी दिला. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटचा जो काही सेवा शर्ती आहे तर ते आर्टिकल 309 मध्ये दिले आहे. 310 मध्ये त्याचा जो आहे तो कालावधी दिला, टेन्युअर दिला. त्यामुळे बी आणि सी जे आहे ते बरोबर आहे. अंतर्भाव नसलेलं विचारलं तुम्हाला, म्हणजे बी आणि सी उत्तर येईल का तर नाही, अंतर्भाव नसलेलं ए हे उत्तर आहे. ओके, लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट 82. प्रशासन शास्त्रामध्ये वर्तनवादी अभ्यासाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय कोणत्या विचारवंताला द्यावं लागतं तर तो आहे हर्बर्ट सायमन. ठीक आहे, सायमननी वर्तनवादाला जास्त महत्त्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. एक सार्वजनिक धोरण मूल्यमापन पद्धती म्हणून डॅश डॅशचा उपयोग धोरण आणि धोरण राबविणारे व्यक्ती यांचे मूल्यमापन करण्यासाठी केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे की हे काय आहे, परफॉर्मन्स अप्रेझल आहे की लेखा परीक्षण आहे किंवा रिझल्ट इव्हॅल्युएशन आहे की इम्पॅक्ट असेसमेंट आहे. एक सार्वजनिक धोरण मूल्यमापन पद्धती म्हणून डॅश डॅशचा उपयोग धोरण आणि धोरण राबविणारे व्यक्ती यांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण करू शकतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर एक्झॅक्टली काही दोन गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, कन्फ्युज होऊ शकता. त्यातलं एक जे आहे तर ते परफॉर्मन्स अप्रेझल आणि इम्पॅक्ट असेसमेंट. इम्पॅक्ट असेसमेंट हे होणाऱ्या परिणामाचं वगैरे आपण करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, तर इम्पॅक्ट असेसमेंट हे परिणामांचं असतं. तर इथे तुम्हाला काय सांगितलं की उपयोग धोरण व धोरण राबणारे व्यक्ती यांचा करायचं म्हणजे परफॉर्मन्स अप्रेझल आहे. ठीक आहे, तर हे व्यक्ती म्हटलं की ते एक उत्तर येणार. ठीक आहे, हे जनरल नॉलेज आहे. जास्तीत जास्त लॉजिकली क्वेश्चन सोडवायचे आहेत अशा पद्धतीचे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 84. सनदी सेवांचे विभागणी 3 गटात होऊ शकते. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर केंद्रीय सेवेतील अधिकारी. ठीक आहे, हे एकाच खात्यापुरते मर्यादित असतात. म्हणजे IRS आहे, IPS आहे, सॉरी IRS म्हणूयात आपण, आणि नंतर हे म्हणूयात आपण आपला रेल्वे अधिकारी. IRS मध्ये पण IRS. ठीक आहे, त्यानंतर पोस्टाची पण असते, पोस्टलची पण असतात. हे सगळ्या केंद्रीय सेवा आहे, तर त्या खात्यापुरतेच ते मर्यादित असतात. तर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अनेक खात्यामध्ये होऊ शकतात. इथं अखिल भारतीय सेवा कुठल्या आहेत? IAS, IPS, IFS. हा IAS कुठेही जाऊ शकतो का तर नक्की जाऊ शकतो, पण IPS IAS च्या ठिकाणी येईल का तर नाही. ठीक आहे, किंवा IAS IPS च्या ठिकाणी जाऊ शकतो का तर नाही. ओके, तर इथे फक्त IAS ला चान्सेस आहेत की तो IRS मध्ये पण जाऊ शकतो, इतर कुठल्या सर्व्हिसेस मध्ये पण जाऊ शकतो, कारण हा जनरल ऑफिसर आहे तो IAS. त्यामुळे IAS ला सूट आहे, मात्र बाकीच्या याला सूट नाहीये. त्यामुळे हे जे विधान आहे की भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अनेक खात्यामध्ये होऊ शकतात, हे विधान काय चुकीचं येईल. ओके, आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्यांच्या नेमणुका अशा पदावर केल्या जाऊ शकतात जिथे सर्वसाधारण पर्यवेक्षण स्वरूपाची कर्तव्य पार पाडायची असतात. तर केंद्रीय सेवेतील अधिकारी बहुधा विशेष स्वरूपाच्या कार्यसाठी IRS हे विशेषसाठी असतात, IAS हे जनरल सर्व्हिसेस असतात. ठीक आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. ए आणि सी जे आहे ते काय होईल बरोबर येईल, याच्यामध्ये बी जे आहे ते चुकीचं येईल. ठीक आहे, ओके, खूप मायनर डिफरन्स आहे या स्टेटमेंट मध्ये. 85 ऑफ नेहमीच प्रश्न आहे त्याच्यावर. ऑपरेशन फ्लड कधीचा आहे? 70चा आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला प्रश्न आहे की ऑपरेशन फ्लड कधी चालू झालं, तर त्यांनी 71 दिले, 70 ऑप्शन नव्हता. तर 71 म्हणजे 70च्या दशकापासून पुढे झालं, 70 पासून ते पुढे चालू झालं. ठीक आहे, तर 60 एक्झॅक्टली चुकीचा आहे. वर्गीस कुरियन धवल क्रांतीचे जनक बरोबर आहे. वर्गीस कुरियन यांचे मित्र दलाया यांच्यासह ते दूध पावडर बनवण्याचा शोध लावला, हे पण बरोबर आहे. भारतातील धवल क्रांतीचे 3 टप्पे आहेत, 70 ते 80. ठीक आहे, 80 ते 90. ओके, आणि ओके फक्त त्यांच्या 80 ते सॉरी
70 ते 80, 80 ते 85 आणि 86 ते 90 अशा 3 टप्प्यांमध्ये आहे. ओके, त्यामुळे काय होईल मग ते पण बरोबर येईल. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते फक्त चुकीचं आहे, BCD बरोबर आहे. ओके, हरित क्रांतीच्या परिणामावर खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे असं म्हणलं. करेक्ट. अन्नधान्याची दरडोई निव्वळ उपलब्धता वाढली आहे. नॉन फूड पिकामधील हाय इल्डिंग व्हरायटी बियाणे पुरेसे विकसित केले गेले नाहीत असं म्हटलं. बघूया, द हाय इल्डिंग व्हरायटी सीड्स इन द नॉन फूड क्रॉप. फूड क्रॉप मध्ये आपण ज्वारी, गहू याच्यामध्ये आपण विकसित केलेत, मात्र याच्यामध्ये केले नाही आहेत. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. हरित क्रांती हे मुख्यतः तांदूळ क्रांती म्हणून ओळखली जाते का नाही. ठीक आहे, गहू आणि तांदूळ असं दोन्ही पण पाहिजे त्याच्यामध्ये. मोठ्या प्रमाणात शेतीचे यांत्रिकरण झालेलं आहे का, तर तेही सांगता येत नाही. ठीक आहे, बऱ्यापैकी झालंय, मात्र अजून एवढं नाही आहे. सी जर बाजूला काढलं, सी जर बाजूला काढलं तर इथे काय पर्याय येईल मला, ए बी डी किंवा ए डी, म्हणजे डी इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे ए बी आणि डी हे तुझं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे डी बाकी ऑप्शन मध्ये इन्क्लूड आहे, तर डी त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. मग ए बी आणि डी. ओके, नेक्स्ट 87. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही असं म्हटलंय. जिल्हाधिकारी क्रिस्टीने आणलं 1772 मध्ये, बरोबर आहे. विभागीय आयुक्त बेंटिंगने आणलंय. ओके, मुख्य सचिव हा कर्जनच्या काळातला आहे का, कर्जन कधी आला, 1900 नंतर आलाय. मुख्य सचिव हे पद 1799 आहे. ठीक, हे चुकीचं आहे. ओके, तिसरं, अखिल भारतीय सेवांचे क्रांतीकरण हे ली आयोगाने केलं. ओके, यस. ई प्रशासनातील 4 प्रकारचे परस्पर व्यवहार कोणते. ई प्रशासन आहे, मग काय कशा पद्धतीने होऊ शकतं. सरकार ते नागरिक, तर हे महत्वाचं आहे. आता आपण सगळे 412 वगैरे डाउनलोड करू शकतो. सरकार ते नागरिक. सरकार ते कायदे मंडळ, म्हणजे आमदार खासदार, सरकार ते आमदार खासदार होते का, तर नाही. याच्यासाठी कुठला ऍप आहे का, नाही. सरकार ते उद्योगधंदे आहे, मैत्री ऍप आहे. सरकार ते सरकार हे डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंट सोबत माहितीचं देवाणघेवाण करतं. सरकार तो कर्मचारी पण आहे, कर्मचाऱ्याचा ई पेन्शन वगैरे अशा गोष्टीसाठी आपण हे एक मोड आहे. ठीक आहे, तर 88 काय पाहिजे, ACDE. ठीक आहे, ओके, नेक्स्ट 89. क्लासरूम ट्रेनिंगची पद्धत नाही असं विचारलं बरं का. कुठली क्लासरूम ट्रेनिंगची पद्धत नाही. ग्रुप डिस्कशन होऊ शकतं क्लासमध्ये, कॉन्फरन्स मेथड होऊ शकते क्लासमध्ये. हे काय अप्रेंटिसशिप तिथे जाऊन करावं लागते, कंपनीमध्ये जाऊन करावं लागतं. ठीक आहे, केस स्टडीज पण होऊ शकते वर्गामध्ये. ठीक आहे, तर हे जे काही उमेदवारी पद्धत जी आहे, इंग्लिशमध्ये वाचलं तर अजून स्पष्ट होईल. अप्रेंटिसशिप जी आहे ती क्लासरूम पद्धत नाहीये, ती बाहेर जाऊन करायची आहे. ओके, विशेष नॉलेजची गरज नाही अशा क्वेश्चन सोडवण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट. भारताने लोकप्रशासनाच्या उदय विकासाच्या बाबतीत कुठले विधान चुकीचे आहे असं विचारलं. आता हे सगळे ज्या काही स्टेटमेंट आहेत, तर हे पूर्णतः याच्यावरनं केलेले आहेत की मराठी विश्वकोश जो आहे त्याच्यामध्ये सरळ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल जी काही माहिती ती कॉपी केली आहे. सगळं 2-3 वर्ष त्यातले क्वेश्चन विचारले गेले आहे. तर हे सगळे विधान बरोबर आहे. अनोळखी क्वेश्चन, अनोळखी स्टेटमेंट ऑल आर करेक्ट. ठीक, 91. केंद्र सरकारचा अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानाचे डोळे व कान असतो, पण तो पंतप्रधानाच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी पद आहे, कार्यकारी पद नाही. याचे कार्य सहाय्य करणे आहे, पर्यवेक्षण करणे नाही, असे कॅबिनेट सचिवाच्या भूमिकेबाबत कोणी म्हटलेलं आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे खूपच अवघड क्वेश्चन आहे तसा. मात्र तुम्ही जर लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलात गव्हर्नन्सचं, त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट SS खेरा हे जे तत्ववेत्ते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, कारण त्यांनी ते लिहिलेलं आहे पुस्तक, त्याच्यावर सर्च केलं आहे. ओके, नेक्स्ट. मेकॉले समिती, इस्लिंग्टन आयोग, ली आयोग याची शिफारशी तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघूयात आपण. लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात यावी असं कुठलं कोण सांगितलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे. ली आयोगाची शिफारस 1923 मध्ये. थेट भरती होण्यासाठी 2 वर्षाचा परीक्षेचा कालावधी असावा, माहित नाही एक्झॅक्टली. नंतर वैधानिक नागरिक सेवा भरतीची पद्धत रद्द करावी हे कोण सांगितलंय, हा जो 1986 चा ॲचिसन कमिशन होतं. ठीक आहे, मेकॉले समिती नागरिक सेवामध्ये भरती करण्यासाठी खुली स्पर्धा परीक्षा पद्धत चालू करावी असं त्यांनी सांगितलं. तर हे याच्यावर बघूयात आपण. डीचं काय पाहिजे, 3 पाहिजे. ठीक आहे, असा एकमेव पर्याय 4 नंबरचं उत्तर आहे. म्हणजेच काय, मेकॉले समिती हे 2 आहे. ठीक आहे, त्यानंतर 1 आणि थेट भरती होण्याचं 2.
ओके, तर हे सहज आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, गेस करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव. हे बघा, चीफ सेक्रेटरी आणि कॅबिनेट सेक्रेटरी. परत तुला फरक विचारला, प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आहे. एक, द पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ बोथ आर इक्वल. नाहीये, त्याचे पॉवर्स जास्त आहेत चीफ सेक्रेटरीचे. दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव आहेत का, तर आहेत. दोघेही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे परीक्षण करतात का, तर करतात. ओके. मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झाली, तर मुख्य सचिव पदाची सुरुवात राज्य स्तरावर झाली. दोन्ही केंद्रीय स्तरावर त्याचा उगम झालेला आहे, मात्र नंतर ते मुख्य सचिव हे स्टेटच्या ठिकाणी सेटल झालेला आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. विचारले का, बरोबर काय, बी आणि सी बरोबर. ओके. नेक्स्ट, जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी यांचे अधिकार कुठले आहेत, तर जिल्हा दंडाधिकारी म्हणून कुठले कार्य आहेत, पर्यवेक्षण म्हणून कुठले कार्य आहेत, असे त्याच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या. त्याच्यानुसार आपल्याला हे कार्य लिहायचे. तर हे सगळे जिल्हा दंडाधिकारी म्हणून हे त्याचे कार्य आहेत. मुद्रांक शुल्क अधिनियमाची अंमलबजावणी हे महत्त्वाचं नाहीये, महसूल विषयक आहे. हे कार्य काय, महसूल विषयक आहे. ओके. तर हे बाजूला काढून टाका फक्त. ठीक आहे, मुद्रांक काढून टाका. करमणूक कर अधिनियमाची अंमलबजावणी करणे आहे. वृत्तपत्र अधिनियमाची हे आहे, कारागृहाची तपासणी करणे हे सुद्धा तसं जिल्हा दंडाधिकारी काम आहे. बी, फक्त बी सोडून सगळं. ठीक आहे. नेक्स्ट, 95. हा, लोक प्रशासनातील खालीलपैकी कोणते आयाम वर्तनात्मक दृष्टिकोनाच्या काळातच एक महत्त्वाचे तत्व म्हणून समोर आले. ठीक आहे. मराठी थोडंसं कन्फ्युजिंग होतं ही लँग्वेज, इंग्लिशमध्ये वाचायला. Which of the following dimensions of the public administration emerged as an important principle during the behavioral approach era? Behavioral approach संदर्भामध्ये behavioral approach मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय देणे असं विचारलंय. एक, डिसिजन मेकिंग, मोटिवेशन, लीडरशिप, कम्युनिकेशन. ठीक आहे. तर हे परस्पर संवाद, हे बिहेवियर कसं कळेल, परस्पर संवाद. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये हे आहे, महत्त्वाचा आयाम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कम्युनिकेशन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते राज्य सचिवाचे नाही, सचिवालयाचे कार्य असं विचारलं. एक, सचिवालयीन कामाबाबत कायदे मंडळात सहाय्य करणं. कायदे मंडळात सहाय्य करतं का, तर मंत्र्यांना सहाय्य करणं. लक्षात घ्या, कायदे मंडळ पूर्ण वेगळे, तर मंत्रिमंडळ येऊ शकते ते, डाऊटफुल आहे. राज्य कायदे मंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांना सहाय्य करणं. बरोबर. राज्य शासनाचे वैचारिक मंडळ, थिंक टँक, धोरण पॉलिसी ठरवतं. धोरणाची कार्यवाही झाल्यानंतरच्या परिणामाचे मूल्यमापन सुद्धा करतात. BCD एक्झॅक्टली करेक्ट आहे. BCD याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. हे सचिवालयीन कामाबाबत कायदे मंडळास नाही, तर कार्यकारी मंडळास. लक्षात घ्या, वर्ड त्यामध्ये चुकीचा आहे. ठीक आहे. 96. त्यानंतर पुढे 97. परत क्वेश्चन रिपीट, म्हणजे 2 वर्षामध्ये लगेच क्वेश्चन रिपीट झाला आहे. 73 सेम क्वेश्चन होता की कुठल्या गोष्टी ते गृहीत धरतात, कुठल्या गोष्टी गृहीत धरतात. लोकसंख्या गृहीत धरतात, नागरिकांसाठी घनता, आर्थिक महत्व, स्थानिक प्रशासनासाठी उभारलेला महसूल सुद्धा. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. क्वेश्चन रिपीट झाला आहे. ओके. 98. सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये दोन्ही लोकसभा होते, राज्यसभा आणि लोकसभा. 10 आणि 5 होते. बरोबर आहे. सुरुवातीला अंदाज समितीमध्ये 25 सदस्य होते, लोकसभेतून 15. अंदाज समितीला मिनी लोकसभा म्हणतो आपण, आताच पाहिला. त्याच्यामध्ये पूर्णतः लोकसभेचे सदस्य असतात, त्यामुळे एक्झॅक्टली चुकीचं आहे. सुरुवातीला लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10, राज्यसभेतून 5, नंतर वाढवले आहे. ठीक आहे, बरोबर आहे. योग्य विचारलंय तुम्हाला. सॉरी, सुरुवातीला लोकलेखा समितीमध्ये असं विचारलंय. सॉरी, परत एकदा वाचूयात आपण. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10, राज्यसभेतून 10. 74 ला हे वाढवले, 1974 ला वाढवले, याच्यामध्ये 22 केलं. अंदाज समितीमध्ये 25 होते, लोकसभेचेच, राज्यसभेतून कोणी नव्हतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. सुरुवातीला लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि 5. तर असं नव्हतं लोकलेखा समितीमध्ये, मात्र मागवले गेले, म्हणजे त्यांनी अधिकार क्लेम केला राज्यसभेने आणि नंतर मग त्याच्यामध्ये वाढले गेले. ठीक आहे. तर हे जे आहे ते एकदम टाकावे, चुकीचं आहे. त्याच्यामध्ये फक्त एक जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट,
तुटीच्या अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेबद्दल जोड्या लावा असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट आणि मौद्रिक तूट. ठीक आहे, जेव्हा रिझर्व्ह बँकेतून कर्ज घेऊन तूट भरून काढली जाते त्याला कुठली तूट म्हटलं जातं आपण, तुम्हाला माहित आहे, मौद्रिक तूट असं म्हटलं जातं, मॉनिटाइज डेफिसिट. पुढे बघूयात आपण अर्थसंकल्पीय तूट आणि बाजारपेठेतील कर्ज व इतर देणी. जेव्हा सरकारला चालू खर्च हा चालू उत्पन्नापेक्षा जास्त होतो, जेव्हा सरकारचा एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त होतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा महसूल तूट काय असते, जेव्हा सरकारचा चालू खर्च जो आहे तो उत्पन्नापेक्षा जास्त होतो त्याला आपण महसूल तूट असं म्हणतो. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त होतो. राजकोषीय तूट म्हणजे काय की अर्थसंकल्पीय तूट आणि बाजारपेठेतील कर्ज व इतर देणी. आणि मौद्रिक तूट म्हणजे RBI. ठीक आहे, सोपा आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न लोकपाल संबंधित आहे. पिनाकी चंद्र घोष हे आपले पहिले लोकपाल आहे, हे बरोबर आहे. 29 जानेवारी 21 मध्ये खुल्या स्पर्धेद्वारे लोकपालसाठी लोगोची आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. हे 19 पाहिजे खरं तर. बघूया, लोगो मधील समाविष्ट बाबी म्हणजे अशोक चक्र आहे, 3 मानवी आकृती आहेत, पुस्तकाचा आकार सुद्धा याच्यामध्ये आहे. ओके, आणि घोषवाक्याचा अर्थ हा कोणाच्याही संपत्तीचा लोप करू नये हे सुद्धा बरोबर आहे. फक्त इथे 19 पाहिजे होतं, ते 21 झालं आहे. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण 2020च्या पेपरमधले 51 ते 100 क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. सेम ट्रेंड आहे आयोगाचा. पार्ट 2 वरच्या क्वेश्चन्स मध्ये तारीख असेल किंवा इयर असेल तर ते चेंज केले गेलेलं आहे. फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या दिलेल्या आहेत. आणि बाकी जे आहेत ते बाकी जे पब्लिक पॉलिसीवरचे क्वेश्चन्स असतील किंवा इतर पण बराचसा भाग आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स असतील, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की साधे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, साधे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे अवघड जो नवीन पार्ट जो समावेश झालेला आहे अभ्यासक्रमामध्ये त्यावर साधे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक घाबरायची काही गरज नाही, लॉजिक लावण्यावरचे क्वेश्चन सोडवू शकतो. ठीक आहे, तर पुढच्या 50 प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण नंतरच्या तासाला घेऊया. धन्यवाद.